अभयम सत्व संशुद्धि ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जव आता तयाची दैव गुणा माझी धोरेचा बैसणा बैसे तया आकरणा अभयायसे. पूजनीय तीर्थस्वरूप दादांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालू असणाऱ्या या प्रवचनमालेच्या द्वितीय सत्राला आणि अंतिम सत्राला आपण प्रारंभ करतो आहोत. याच्याकरता दैवी गुणातल्या अभय या पहिल्याच गुणांबद्दल थोडी चर्चा चालू आहे. अभय कळण्याकरता भय कळलं पाहिजे आणि भयाचं नेमकं स्वरूप काय आहे, त्याचं मानसशास्त्रीय विश्लेषण काय केलेली व्याख्या आणि त्या व्याख्येच्या अनुषंगानं भय या संकल्पनेचं विश्लेषण याचा विचार आपण करून आलेलो आहोत. भयाचा विचार करताना वस्तू भय निर्माण करत नसते, वस्तूच्या संबंधानं निर्माण झालेली कल्पना भय निर्माण करत असते, असा काल विचार आपण करत होतो. कल्पना, या कल्पनेला निश्चित असा काही आधार नसतो. निश्चित कोणत्या एका विचारावर ती कल्पना उभी राहिलेली असते असं काही नसतं. उलट चित्ताची जेवढी संदिग्धता जास्त असते तेवढे कल्पनेचे प्रकार जास्त होते. एक सामान्य मानसशास्त्र आहे. अगदी सोपं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्याला मुंबईला जायचं आहे का आपल्याला औरंगाबादला जायचं आहे, हे ज्या वेळेला माणसाचं ठरलेलं असतं त्यावेळेला तिथे कल्पना उदयाला येत नाही. पण दोन्हीपैकी कुठे जावं अशी संदिग्धता तर जर निर्माण झाली तर मग मात्र कल्पनेला वावरा. दोलायमान अंतःकरणाचा परिणाम म्हणजे कल्पना आहे आणि त्या कल्पनेचा परिपाक म्हणजे भय आहे. भयाचा हा विचार आपण करून पहा. भयाच्या संबंधानं आपण हे बोलून आलोय. तुझे जव जव घडे तव तव संसार भय जोडे किंवा द्वितीयाद्वयी भयम भवती किंवा भयम द्वितीयाभिनिवेशता स्यात् ईषादपेतस्य विपर्ययो स्मृती, या सगळ्या प्रमाणाने भयाच्या निर्मितीकरता 3 कारणं सांगितली जातात. एक स्वभिन्नता, दुसरी प्रतिकूलता आणि तिसरी प्रबलता. नुसत्या स्वभिन्नतेत भय नाही, त्याच्याकरता प्रतिकूलता लागते. स्वभिन्न आणि प्रतिकूलतेत भय राहत नाही, त्याच्याकरता प्रबलता लागते. आणि असं भय माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं की ते भय माणसाचा प्रपंच किंवा परमार्थ दोन्ही सुखाचा होऊ देत नाही. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी अभयाचा विचार पहिल्या प्रथम केला. त्याचा विचार काल आपण करून आलो. आणखीन एका अंगाने भयाच्या निर्मितीचा जर विचार थोडासा शास्त्रीय साहित्यशास्त्राच्या दृष्टीने करायचा झाला तर तसाही आपल्याला करता येणं शक्य आहे. मी आतापर्यंत जे बोललो ते साधारण सगळं तत्वदृष्टीनं मानसशास्त्राच्या दृष्टीनं हे विचारात घेण्यासारखं होतं. पण साहित्यशास्त्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की भय हा जो मनोविकार आहे तो मानसशास्त्राच्या दृष्टीने मनोविकार असेल, परंतु साहित्यशास्त्राच्या दृष्टीने भयानक हा रस आहे. आपण त्याही अंगाने विचार करून बघा. भयानक हा रस आहे. आणि रस कशाला म्हणतात? जो आपल्याला आनंद देतो त्याला रस म्हणतात. रस रस्यत इति रसः, नाही का? रसाची व्युत्पत्ती सांगत असताना जो आपल्याला आनंद देतो. आता भय आनंद देतं का? आपल्या सगळ्यांचं उत्तर एक आहे, नाही. परंतु मी आपल्याला एक गंमत सांगतो. आपण नाटकाला गेला किंवा सिनेमाला गेला, काय जे असेल ते, तुमचं स्वारस्य कशात आहे मला नेमकं सांगता येणार नाही. पण समजा आपण नाटकाला गेलो आणि त्या नाटकाला गेल्यानंतर
तो जो कोणी नट आहे, तिथला जो काही उद्दीपन विभाव जे काही असेल ते, आलंबन विभाव, उद्दीपन विभाव या दोन्ही असं आहे. भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये रसाच्या निर्मितीचं कारण सांगताना असं म्हटलंय, विभाव अनुभाव व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती, असं भरत मुनींचं सूत्र आहे नाट्यशास्त्रामध्ये. त्याच्यामध्ये विभाव अनुभाव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रसनिष्पत्ती होते असं म्हटलंय. त्याच्यातले विभावाचे उद्दीपन विभाव आणि अलंबन विभाव असे दोन प्रकार होतात. त्या तपशिलात आता जाण्याचं आपल्याला कारण नाही आहे. आपण नाटकाला गेलो, तिथल्या त्या दिव्यांचा परिणाम म्हणा, काय त्याला लाईट इफेक्ट्स, तिथलं वातावरण म्हणा, त्याला अनुसरून असणारं संगीत म्हणा, तिथलं नेपथ्य म्हणा, प्रकाश योजना म्हणा, आणि त्या नटाचा जो काही अभिनय असेल तो, मग तो नट अभिनय करतो, त्याच्या अभिनयाला हे सगळं पूरक होतं, आणि मग तिथे काहीतरी घडतं आणि बसल्या ठिकाणी खुर्चीमध्ये आपल्या अंगाला दरदरून घाम सुटतो. एकदम आपण घाबरतो, भय निर्माण होतं, दचकतो आपण. सगळा अनुभव घेऊन जेव्हा नाटक संपतं, तेव्हा नाटक संपवून जेव्हा आपण बाहेर पडतो, तेव्हा आपली चर्चा काय असते, काय सुंदर नाटक होतं, काय भय निर्माण केलं. भय सुंदर असतं का? पण भय ज्या नाटकामध्ये निर्माण झालं त्या नाटकाला आपण चांगलं म्हणतो ना, रस निर्माण झाला ना, रस भयानक या रसाच्या निर्मिती करता काहीतरी एक स्थायी भाव माणसाच्या ठिकाणी लागतो. स्थायी भावाशिवाय रसाची निष्पत्ती होत नाही. भावात विभाव अनुभाव व्यभिचारी भाव हे भाव आहे, पण या भावाच्या मुळाशी एक स्थायी भाव आहे. स्थायी या शब्दातच त्याचा अर्थ आपल्याला कळावा, जो राहणाराच आहे, स्थित भाव आहे, जो कायम राहणारा आहे. रस निर्माण होईल, कालांतराने संपून जाईल, पण स्थायी भाव संपत नसतो. हा जो स्थायी भाव आहे, आता ते स्थायी भाव कशाला कायम टिकणारे जे भाव आहेत ते स्थायी भाव. आपण नावावरून विचार करा ना, कायम टिकणारे जे भाव असतात त्यांना स्थायी भाव असं म्हणतात. कसं असतं, ते साहित्यशास्त्राचं किंवा नाट्यशास्त्राचे काही सिद्धांत आहेत. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की ज्या भावना माणसाच्या अंतरंगामध्ये मूलतः असतात आणि ज्या भावना निर्माण झालेल्या रसानं वृद्धिंगत होतात त्याला स्थायी भाव असं म्हणतात. एक भावना आहे, त्या राहतात. भयानक रस नाटकातून नाटक झालं, दिवे लागले, एकमेकांना आपण बघायला लागलो आणि लक्षात आलं, अरे काही नाही, याच्यात घाबरण्यासारखं काहीच नव्हतं. रंगमंचावर दाखवलं, तिथं वाघ आल्याचं दाखवलं, तिथं काही एकदम राक्षस आल्याचं दाखवलं आणि आपण एकदम दचकलो. आणि मग दिवे लागले, नाटक संपलं, आजूबाजूला बघितलं तर बाजूला आपली बायको बसलेली असते. मग लक्षात येतं, ही असताना कशाला आपण घाबरलो, काय कारण होतं का आपल्याला एवढं मोठं भय, म्हणजे एवढी मोठी आपली बायको आपल्या शेजारी असताना आपण वाघाला घाबरावं याला काय अर्थ आहे? राक्षसाला घाबरावं याला काय अर्थ आहे? याच्यात घाबरण्यासारखं काही नव्हतं. नंतर गेलं, भयानक हा रस निर्माण झाला होता, तो गेला, संपलं, तो उतरला. पुन्हा कालांतराने 4-2 महिन्यांनी दुसऱ्या नाटकाला गेलो, तिथेही आपण घाबरलो. मग एकदा इथं भय निर्माण झाल्यानंतर पुन्हा भय निर्माण होण्याचं कारण का? कारण स्थायी भाव आपल्या ठिकाणी नित्य आहे. भयाचा एक साहित्यशास्त्रीय अभ्यास करायचा झाला तर आपल्याला करता येतो. काय आहे, आता हे सगळं तपशिलामध्ये सांगणं खरं म्हणजे आता विषयांतर होईल त्याच्यात खूप. पण भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जेव्हा आपण अष्टसात्विक भावांचा विचार करतो त्यावेळेला आपल्या ठिकाणी असणारा प्राण जेव्हा सत्वशील होतो
तेव्हा सत्वशील झालेल्या त्या प्राणाचा पंचमहाभूताशी जसा संबंध येतो तसे भाव आपल्या ठिकाणी निर्माण होतात असं वर्णन केलंय. त्याची मीमांसा करत नाही मी आता, आपल्याला मी पाहिजे तर त्याचं स्थान सांगतो. भक्तिरसामृत सिंधू नावाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये आपण याचा विचार पाहू शकता की हे भाव कसे निर्माण होतात, काय निर्माण होतात, त्याच्यातून कसं आपल्या अश्रू कसा निर्माण होतो, हे अश्रू कसे निर्माण होतात, स्तंभ कसा निर्माण होतो, आपलं शरीर कापतं कसं, वगैरे वगैरे हे सगळा विचार त्याच्यामध्ये आला. आपले जे स्थायी भाव आहेत त्या स्थायी भावाचा जर बारकाईनं विचार केला तर आपल्या ठिकाणी स्थायी भाव कोणते? रती, की ज्याच्यातून शृंगार नावाचा रस निर्माण होतो. हास्य, ज्याच्यातून हास्य नावाचा रस निर्माण होतो. शोक, ज्याच्यातून करुण नावाचा रस निर्माण होतो. क्रोध, ज्याच्यातून रौद्र नावाचा रस निर्माण होतो. म्हणजे एक भाव आहे, त्या भावाच्या अनुषंगानं एक रस आहे, भावापासून एक रस आहे. तसं आपल्या ठिकाणी भीती हा एक स्थायी भाव आहे आणि ज्याच्यापासून भयानक हा रस निर्माण होतो. रसनिर्मिती ही, आता सांगतो तरी, रसनिर्मिती ही नेहमी आलंबन विभावाच्या ठिकाणी झाली पाहिजे अशी अपेक्षा नाही, आलंबन विभावामुळे झाली पाहिजे ही अपेक्षा. जो नट रंगमंचावर काम करतो आहे त्याने घाबरावं अशी अपेक्षा नाही, पण त्याच्या अभिनयाने पाहणाऱ्याने घाबरावं अशी अपेक्षा. लक्षात घ्या, भयनिर्मिती ज्या कारणाने होते त्याची साहित्यशास्त्रीय मीमांसा केली तर आपल्याला अजून एक वेगळं चित्र मांडता येऊ शकतं, उभं करता येऊ शकतं. असो, हे एवढ्या करता आपल्याला सांगितलं की भय या संकल्पनेचा विचार करताना वेगवेगळ्या अंगाने तो विचार होऊ शकतो. काल आपण थोडस ज्ञानशास्त्रीय दृष्टीने याचा विचार करत होतो. कशामुळे भय निर्माण होतं? स्वभिन्नतेत भय निर्माण होतं. नुसती स्वभिन्नता पुरत नाही तर त्या स्वभिन्नतेची जी कल्पना आपण मांडतो त्या कल्पनेपासून भय निर्माण होतं. अंधारातून जाताना समोरून एखादी व्यक्ती आली, तो आपला मित्र असतो पण आपण एकदम दचकतो आणि मग कळतं की आपला मित्र आहे, मग आपण त्याला म्हणतात तू आहेस, मी किती घाबरतो. म्हणजे हा मित्र नसून भलतच कोणीतरी आहे ही कल्पना भय निर्माण करते. मित्रांनी भय निर्माण केलं नाही, उलट मित्रांनी भय निवृत्त केलं. ही स्वभिन्नता ज्या कारणाने संपेल तिथं भयाची निवृत्ती शास्त्र मांडतं. स्वभिन्नता कशाने संपेल? ज्ञानाने संपेल. ज्ञानाने स्वभिन्नता संपेल याचा अर्थ ज्ञान झाल्यानंतर आपल्याशिवाय कोणी दिसणारच नाही का असा अर्थ त्याचा मुळीच अभिप्रेत नाही. ज्या काही व्यवहारामध्ये जो काही भेद मानणं आवश्यक आहे तो मानलाच पाहिजे, वेदांताचं असंच म्हणणं आहे. तुम्ही वेदांताच्या कोणत्याही शाखेचा विचार करा, मध्व मतापासून ते शंकर मतापर्यंत आपण कोणत्याही मताचा विचार करा, व्यावहारिक द्वैताला नाकारायला कोणीही तयार नाही. कारण व्यावहारिक द्वैत नाकारता येतच नाही. तो तत्वज्ञ असो नाही परमात्मा असो, व्यावहारिक द्वैत नाकारता येत नाही. मग मीतूपणा हा नष्ट कसा होईल? व्यक्ती नष्ट करायची नाहीये स्वभिन्नतेमध्ये. व्यक्तीबद्दलचा आपल्या अंतःकरणामध्ये व्यक्तीबद्दलची निर्माण झालेली जी विपरीत कल्पना आहे ती निवृत्त करायची, एवढी अपेक्षा. संतांना आलेले अनुभव जर आपण पाहिले, आपण काल बोलून आलोय त्या संबंधामध्ये, सर्वाभूती पाहे एक वासुदेव. संतांची वचनं आपण पहा, सर्वांच्या ठिकाणी ते एक पाहतात. पंडित तोची एक भला, नित्य भजे जो विठ्ठला, अवघे समब्रह्म पाहे सर्वाभूती विठ्ठल आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ठीक आहे, कोणत्या अंगाने जायचा विचार त्याचा कसा करायचा हा प्रश्न स्वतंत्र असेल आता. परंतु स्वभिन्न असणाऱ्या कोणत्याही जड चेतन पदार्थाचं स्वरूप लक्षात येणं ही ज्ञानशास्त्राची परिसीमा असते, ती पराकाष्ठा मानली गेली पाहिजे.
मग तो जड असेल किंवा तो चेतन असेल याच्याशी कर्तव्य नाहीये. जड पदार्थाला सुद्धा तत्व मानणं आपल्याकडे आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जाता जाता जात्याला पाय लागला, आता जातं राहिलं नाही म्हणून ठीक आहे, उखळाला पाय लागला, जाऊ द्या, हे सोडून द्या, हे सापडतच नाही घरामध्ये. उखळ नाही, जाता नाही, केरसुणीला पाय लागला तर आपण काय करतो? नमस्कार करतो. जाता जाता एखाद्या माणसाला पाय लागला, आपण काय करतो? नमस्कार करतो. कशा करता हा नमस्कार सांगितला? केरसुणीला पाय लागला, नमस्कार करा, कशा करता सांगितला? जड पदार्थामध्ये सुद्धा एक चैतन्य बघण्याची आपली संस्कृती आहे. त्याच्याकडे बघताना सुद्धा स्वरूपानं बघितलं पाहिजे, माझ्या सारखं म्हणून बघितलं पाहिजे ही अपेक्षा. लहान मुलं प्रश्न विचारतात, म्हणजे एक थोडस वेगळ्या अंगाने जाता जाता बोलतो. एखादा मुलगा रडत असतो, दुसरा मुलगा तो का रडतो? म्हणजे त्याच्या हातातलं चॉकलेट कोणीतरी काढून घेतलं. मग चॉकलेट काढून घेतलं तर काय रडायचं काय त्याच्यामध्ये? मग त्याला कसं सांगणार तुम्ही? त्याला कसं सांगणार? मग त्याला एवढंच सांगावं लागतं, तुझ्या हातातलं चॉकलेट काढून घेतल्यावर तू रडतोस की नाही म्हणून. आपल्यासारखं दुसऱ्यांना बघण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे ना. मी अगदी सामान्य उदाहरण देतोय, अगदी सामान्य, पाहिजे तर सवंग उदाहरण म्हणा याला, पण कळण्याकरता सोपं जाईल म्हणून. आत्मवत परदेहेषु, शास्त्र आपल्याला काय सांगतं? माझ्या सारखं म्हणून मी त्याकडे बघितलं पाहिजे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिने शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. समदृष्टी, समदर्शी म्हणजे काय? तो सर्वांना समत्वानं पाहतो. नाथ महाराजांना भूक तहानेनं तळमळत पडलेलं गाढव दिसलं, नाथ महाराजांनी त्याला पाणी पाजलं. तो काळ, त्या काळामध्ये गाढवाला स्पर्श करणं अवघड. नाथ महाराजांनी काशीहून आणलेली गंगा त्याच्या मुखात होती. झालं. पण नाथ महाराजांनी त्याच्याकडे काय म्हणून पाहिलं हे महत्वाचं. आपण काय म्हणून पाहतो? त्या घटनेकडे बघण्याची आपली दृष्टी वेगळी असते आणि संतांची दृष्टी वेगळी असते. पंडिता समदर्शिना, पंडित तोची एक भला नित्य भजे जो विठ्ठला, अवघे समब्रह्म पाहे सर्वाभूती विठ्ठला. तुकाराम महाराजांचं वचन. सगळ्यांना सम असं आहे. पंडित म्हणजे काय? सगळ्यांना समान बघणारी बुद्धी. त्या बुद्धीचं नाव आहे पंडा, आणि ती बुद्धी ज्याला प्राप्त होते तो पंडित. पंडित या शब्दाची व्याख्या करताना शंकरानंदांनी टीकेमध्ये आचार्यांनी केलंय चिंतन, हेच केलं. पंडा नाम आत्मविषया बुद्धी यस्य सहा पंडिता. पंडा म्हणजे आत्मविषयक बुद्धी, आत्मस्वरूपाला बघणारी जी बुद्धी असते त्या बुद्धीचं नाव आहे पंडा. तिला पंडा म्हणतात. आणि अशी बुद्धी ज्याला प्राप्त झाली त्या पंडिताने, त्या पंडा या बुद्धीनं जो युक्त आहे तो पंडित. पंडित शब्दाचा अर्थ असा, पंडित म्हणजे ज्याने 4 पुस्तकं वाचली आहेत त्याला पंडित म्हणत नाही, म्हणजे शास्त्रात तरी म्हणत नाही. आपण काय म्हणू हा गौण प्रश्न. आणि या विचाराच्या पार्श्वभूमीवर मग विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शना हे बघण्यासाठी. विद्या विनय संपन्न असणारा ब्राह्मण म्हणजे नुसत्या विद्या संपन्न नाही, विनय संपन्न सुद्धा पाहिजे त्याच वेळेला. म्हणजे तो परिपक्व असणारा ब्रह्मज्ञानी महात्मा या अर्थाने त्याच्याकडे बघायचं. गवी गाय, हत्ती, शुनी कुत्रा, श्वपाक, श्वपाक म्हणजे चांडाल. माणसातला उच्च माणसातला हीन, ब्रह्मज्ञानी महात्मा आणि चांडाल या दोघांनाही समत्वानं पाहतो. शास्त्रामध्ये कुत्रा शिजवून खाणाऱ्याला चांडाल अशी संज्ञा आहे. हीन, अतिहीन. यांना समत्वानं तो पाहतो, कारण
त्याच्या दृष्टीला क्रिया पडत नाही, त्याच्या दृष्टीला देह पडत नाही, त्याच्या दृष्टीला देहाची युक्तायुक्तता दिसत नाही, त्याच्या दृष्टीला तो देह ज्या पापानं निर्माण झाला किंवा पुण्यानं निर्माण झाला त्या पापपुण्याचा भेद दिसत नाही, त्या दृष्टीला दिसतं ते फक्त त्या देहाचं अधिष्ठान असणारं आत्मतत्व. आणि ते आत्मतत्व ज्याला दिसेल त्याला भय मानायचं कारण नाही. कारण ज्याला आत्मा कळाला त्याला भय नसतं. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह आनंदम ब्रह्मणो विद्वान न बिभेती कुतश्चन. तैत्तिरीय उपनिषदाने आपल्याला या संबंधामध्ये सांगितलं, ज्याला परब्रह्म स्वरूप कळालं तो कशालाही कुठेही घाबरत नाही. ज्ञानानं होतं काय? भय निवृत्त होतं म्हणजे होतं काय? याचा अर्थ एकच आहे की ज्ञानानं कल्पना थांबते आणि कल्पना थांबल्यामुळे कल्पनेचं कार्य असणारं भय ते आपोआप थांबून जातं, निर्माणच होत नाही. कारण भयाला निर्माण करणारी कल्पना आहे, कल्पना थांबली, भयाच्या निर्मितीचं उपादानच संपलं, भय निर्माण होणार नाही. अगदी सोप्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर एखादा मनुष्य झोपला, त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याला भूत राक्षस काही दिसलं, दचकतो की नाही? दचकतो. बरं, हे दचकणं हे भय कुठपर्यंत राहतं? जोपर्यंत तो झोपेतून जागा होत नाही तोपर्यंत. एकदा जागा झाला काय भय आहे त्याला? स्वप्न ही जर कल्पना असेल तर ज्ञान ही जागृती आहे. आपण बघा, स्वप्न ही कल्पना आहे ना, मग त्या कल्पनेची निवृत्ती होणार कधी? जागृतीत होणार. म्हणून जागा 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 हे सगळे संत महात्मे आपल्या कानाशी गजर करत असतात तो याचा. जागे व्हा, उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. आपण म्हणतो ना काकड्यात, उठा उठा साधू संत साधा फुले, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. किती प्रमाण. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरान्य बोधत क्षुरस्य धारा निशिथा दुरत्यया दुर्गम पथस्तत् कवयो वदन्ति. परिषद बोलतं ना, उत्तिष्ठत जागृत. जाग्रत कशातून जाग्रत? जाग व्हा, पण कशातून जाग व्हा? कारण जाग व्हायचं असेल तर पहिल्यांदा झोपलं पाहिजे ना. जो झोपलाच नाही त्याला काय जाग करायचे? उत्तिष्ठत जाग्रत. अरे पण कशातून जाग्रत? आचार्यांनी भाष्यामध्ये सांगितलंय, अज्ञान निद्राया, अज्ञानाच्या झोपेतून जाग व्हा. ही जागृती एकदा आली की मग भयाचं कारण राहत नाही, मग पुन्हा स्वप्नाची भीती नाही. जोपर्यंत स्वप्न चालू आहे तोपर्यंत स्वप्नामध्ये दिसणाऱ्या वस्तूंची आपल्याला भीती वाटू शकते. स्वप्नामध्ये वाघ दिसला, भीती वाटू शकते. स्वप्नामध्ये आणखीन काही राक्षस दिसला, भीती वाटू शकते. पण कुठपर्यंत? स्वप्न चालू असेपर्यंत. आचार्याने ब्रह्मसूत्र भाष्यामध्ये स्वप्न किती काळ पडू शकतं याचा विचार केला. आणि आचार्य म्हणतात की कोणतंही, बऱ्याच वेळेला आपल्याला असं होतं ना की रात्री आपण झोपलो, सकाळी उठलो की आपल्याला वाटतं रात्रभर स्वप्न चालू आहे, रात्रभर स्वप्न पडतं. पण आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, मला माहिती नाही हे वैज्ञानिक स्तरावर सिद्ध होईल न होईल, केलंय कोणी नाही केलंय मला माहिती नाही, पण आचार्याने ब्रह्मसूत्र भाष्यात चिंतन केलंय, कोणतंही स्वप्न हे जास्तीत जास्त 3 क्षणाचं असतं, त्याच्या पलीकडे नसतं. 3 क्षण. ते 3 क्षण स्वप्नातले असतात म्हणून आपल्याला रात्र गेल्यासारखे वाटते. पण स्वप्न जास्त काळ पडत नाही. पण जेवढा काळ ते स्वप्न पडतं त्या स्वप्नात चालू असणाऱ्या स्वप्नामध्ये स्वप्नात दिसणाऱ्या पदार्थांविषयी भय आहे. कारण स्वप्न ही कल्पना आहे. त्या स्वप्नातून जाग झालो आपण, उठून बसलो आणि लक्षात आलं, अरे नाही आपल्याला काही घाबरायचं कारण नाहीये, उजाडलेलं आहे, इथं काही भूत यायची शक्यता नाही, आपलं घर आहे, आपण आपल्या घरात झोपलेलो आहोत, इथं काही हिंस्त्र श्वापद यायचं कारण नाहीये, आजूबाजूला घर आहेत सगळे, वाघ येणार कुठून येणार, भूत येणार कुठून येणार? नाही, हे खोटं आहे. गेली भीती. स्वप्नात भीती का वाटली? स्वप्न चालू असेपर्यंत का वाटली?
साहेब, ज्ञानोबारांनी म्हटलंय त्या संबंधामध्ये, स्वप्न जोपर्यंत चालू आहे तोपर्यंतच स्वप्नातले पदार्थ सत्य वाटतात. निद्रिता चेवो नये तव स्वप्न साच होल आहे, रज्जू नेणता सापा विहे विस्मुख वाट. दोरी पडलेली असते, माणसाला सापाचा भ्रम होतो. कशामुळे होतो? रज्जूचं अज्ञान आहे. रज्जू नेणता, रज्जू तो ओळखत नाही, म्हणून सापा बिहे, म्हणून सापाला घाबरतो. सापाचं भय, मी ज्ञानदृष्टीने बोलतोय, सापाचं भय कुठपर्यंत आहे? जोपर्यंत सापाचं अधिष्ठान असणारी रज्जू कळत नाही तोपर्यंत. अधिष्ठानाच्या ज्ञानामध्ये कल्पना लोप पावते. कल्पना लोप पावली की कल्पनेपासून निर्माण झालेलं भय लोप पावतं. म्हणजे अधिष्ठानाच्या ज्ञानामध्ये भयाची निवृत्ती होत असेल तर ज्ञान आपल्याला अधिष्ठानाचा बोध करून देतं. म्हणून स्वप्न ही जर कल्पना असेल तर जागृती हे ज्ञान आहे. जागा झाल्यानंतर जसं घाबरण्याचं कारण नाही स्वप्नातल्या पदार्थांना, तसं ज्ञान झाल्यानंतर कुणाला घाबरण्याचं कारण नाही. संत कुणाला घाबरतात? कुणालाच नाही. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. दामाजी पंतांचं चरित्र वाचून बघा. बादशाहासमोर उभं राहावं लागलं पण घाबरले नाही. कितीतरी उदाहरण. तुकाराम महाराज कधी कुणाला घाबरले नाही. ज्ञानेश्वर महाराज घाबरले नाही. आपण काल बोलून आलोय. घाबरण्यासारखी अवस्था नव्हती का? होती ना. सामान्य मनुष्य असता तर त्या प्रसंगामध्ये घाबरला असता, पण संत घाबरले नाही. ज्ञानदृष्टीनं अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर भयाची निवृत्ती होते. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या संबंधामध्ये आपल्याला दृष्टांतानं सांगितलंय. पाणी बुडवू ये मिठाते, ते मिठची पाणी आते, तेली आपण झालेनी अद्वैते नाशे भय. भय निवृत्त होतं. ज्ञानशास्त्राचा विचार काल आपण करत होतो. थोडस पुढे जाऊ आपण. हे वेळेत संपवायचं म्हणून थोडस पुढे जातो. कर्मशास्त्राच्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराजांनी जो विचार केलाय त्या दृष्टीने आपण विचार करून पहा. कर्ममार्गाचा अवलंब करून आपल्याला निर्भय होता येतं का? होता येतं. कधी होता येतं? मी आपल्याला त्या संबंधातला एक सिद्धांत फक्त एका वाक्यामध्ये सांगतो. मला फार विस्ताराची गरज पडणार नाही असं वाटतं. आपलं अंतःकरण शुद्ध असेल ना, कुणाला घाबरण्याचं आपल्याला काही कारण नाही. हे एक साधं चिंतन, साधा विचार. आपलं मन शुद्ध पाहिजे, आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे. कुणाला कशाला घाबरायचं? जे आपण पहिल्या दिवशी बोललो, कर नाही त्याला डर कशाला? कशाला घाबरायचं? मी जर प्रामाणिक आहे तर मला भय निर्माण होण्याचं काय कारण आहे? माझ्या मनामध्ये जर काही विकार नाही आहे तर कोणताच विकार नसेल तर भय नावाचा विकार तरी तिथं का राहील? राहण्याचं कारण काय? ज्ञानेश्वर महाराजांनी या संबंधामध्ये जे चिंतन केलंय ते आपण पहा. दोन गोड दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी दिले. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तरी न घालूनी महापुरी, न घेपे बुडणी याची शियारी, रोग न गणिजे घरी पथ्याची. दोन दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज देतात. महापूर आला. आता तुम्हाला महापुराचा फार अनुभव नाही, फार काही नाहीच आहे. आम्हाला दरवर्षी पंढरपूर महापुराचा दरवर्षी अनुभव. महापुरामध्ये बुडण्याची भीती वाटते. पण कधी बुडण्याची भीती कधी वाटते? जर आम्ही पाण्यात उतरू तर ना. आम्ही जर पाण्यामध्ये उडीच नाही मारली तर आम्हाला बुडण्याची भीती आहे का? न घालोनी महापुरी, न घेपे बुडणी याची शियारी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे जर तुम्ही महापुरामध्ये उडीच नाही मारली तर तुम्हाला बुडण्याचं भय आहे का? बुडण्याचं भय आहे का? नाही ना. तुम्ही जर कुपथ्य केलंच नाही तर रोग होण्याची भीती आहे का? घरातून कुठं बाहेर पडला नाही,
पडला तरी मास्क लावून बाहेर पडलाय. घरी आल्याबरोबर असले अंगावरच्या कपड्यानिशी स्नान केलंय. इकडे तिकडे कुठे स्पर्श झाला तर लगेच सॅनिटायझरने हात स्वच्छ केले. घरी आल्याबरोबर हँडवॉशने हात स्वच्छ धुवून टाकले. कुणाला कुठे स्पर्श केला नाहीये. दिवसातून 4-5 वेळेला गरम पाणी पितोय. रात्री वाफ घेतो. अजून काय राहिलं? काढा घेतो. नुसता शिंकला तरी क्वारंटाईन होतो. बस सगळं जर आपण सांभाळलं तर आपल्याला रोग होण्याची शक्यता आहे का? भीती वाटण्याचं कारण आहे. तरी वाटते हा भाग वेगळा. अरे आम्ही कुपथ्यच केलं नाही तर आम्हाला रोग होण्याची भीती बाळगण्याचं काय कारण आहे? आम्ही पुरामध्ये उडीच मारली नाही तर बुडण्याच्या भीतीचं काय कारण आहे आम्हाला? ज्ञानोबा या 2 दृष्टांतानं पुढे सांगतात, तैसा कर्मा कर्माची या मोहरा उठून येदोनी अहंकारा, तैसा संसाराचा दरारा सांडणे येणे. दरारा म्हणजे भीती, भय. तैसा कर्मा कर्माची या मोहरा उठून येदोनी अहंकारा, संसाराचा दरारा सांडणे येणे. आम्ही जर कर्म केलं तर आम्हाला जन्मजन्मांतराच्या जन्ममरणाच्या संसारणाचं भय बाळगण्याचं कारण आहे. कारण आम्ही कर्म केलंय, त्या कर्माचा विपाक म्हणून आम्हाला पुन्हा जन्माला यावं लागणार आहे. आम्ही जे काही पाप पुण्य केलेलं आहे म्हणून फक्त अकर्म असं म्हटलं नाही ज्ञानोबांनी. कर्म अकर्म दोन्ही म्हटलंय. कर्मा कर्माची या मोहरा. सत्कर्माचा परिणाम सुद्धा जरी पुण्य असला तरी त्या पुण्याचा परिणाम म्हणून पुनर्जन्म आहेच ना. फक्त वाईट कर्माचा परिणाम पुनर्जन्म नाहीये. वाईट कर्म घडलं तरच आपण अरे चांगलं कर्म करून सुद्धा जन्माला यावं लागतं. तरी त्याला चांगल्या घरात जन्म मिळेल, अमुक मिळेल, तमुक मिळेल, पुण्यवानांच्या घरात जन्म मिळेल, परमार्थ करायला मिळेल, काही असेल. एखादा मनुष्य दान धर्म करणार आहे, त्यांनी दान केलं आणि त्या दानाचं पुण्य भोगायच्या आत त्याचं प्रारब्ध संपलं त्या जन्मातलं म्हणून मेला. आता मेल्यानंतर मागे केलेल्या दानाचं पुण्य भोगण्याकरता पुन्हा यावं लागेल की नाही? म्हणजे दान करू नये पुन्हा जन्म मरणाच्या संसरणाचं भय आहेच. फक्त पाप केलं तरच जन्माला यावं नाही. पाप आणि पुण्य दोन्ही जन्माला घालतं. सुपात्र दानाच्य भवेत् धनाढ्यः धनप्रभावेण करोति पुण्यम पुण्यप्रभावेण सुरलोक याते पुनर्धनाढ्या. पुन्हा धनवान होतो. पुनरेव भोगी. पुन्हा जन्माला येतो, पुन्हा धनाढ्य होतो, पुन्हा अमुक होतो, पुन्हा पुण्यवान करतो, पुण्यकर्म करतो. पुण्य करत राहिलं तरी जन्म मरण आहेच आहे. पाप करत राहिलं तरी जन्म मरण आहेच आहे. म्हणून ज्ञानोबांनी दोन्ही शब्द वापरले. तैसा कर्म अकर्माच्या मोहरा. सत्कर्म अथवा अकर्म जे काही असेल ते त्या कर्मामध्ये आमच्या ठिकाणी जसं महापुरामध्ये उडी घातलीच नाही तर बुडण्याची शक्यता नाही, कुपथ्य केलंच नाही तर रोगाची शक्यता नाही, तसं कर्म अकर्मामध्ये आम्ही अभिमान धारण केलाच नाही तर आम्हाला संसाराची भीती बाळगण्याचं कारण नाही. संसार या शब्दाचा अर्थ संसरती अशा अर्थाने ते घ्या. संसार म्हणजे जन्म मरण संसरण या अर्थाने त्याचा विचार करा. जन्म मरणाचं भय राहणार नाही आम्हाला. का? कारण आम्ही जे कर्म करतो त्या कर्म आम्हाला जन्माला घालत नाही. त्या कर्माच्या संबंधानं आमच्या अंतःकरणामध्ये जो अभिमान असतो तो अभिमान आम्हाला जन्माला घालतो. त्या कर्माच्या संबंधानं जी फलासक्ती निर्माण झालेली असते ती फलासक्ती आम्हाला जन्माला घालते. तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद या दोहीचाही नाव बंध कर्माचा. की कर्माचा बंध दोन पद्धतीने विचारात घेतला जातो. कर्मबंधन म्हणजे काय? कर्तृत्वाचा अभिमान आणि कर्मफलाची आसक्ती या दोन्हीला मिळून बंध म्हणतात. मी केलं, मी केलं, मी केलं, मी 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 मी
झालं, महापुरात उडी घातली. मी 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 म्हणणं काय, म्हणजे त्यांनी कुपथ्य केलं मग रोगाची भीती राहणार, मग बुडण्याची भीती राहणार. तसं मी म्हटलं की कर्माचा परिणाम, जे संसरण, जो संसार, त्या संसाराची भीती राहणार, तो पुन्हा तिथे येणार. मी यज्ञ केला, मग ये पुन्हा. मी अमुक केलं, मी तमुक केलं, ये पुन्हा. मी म्हटलं की बंधन आहे. त्याची उदाहरणं अनेक वेळेला आपण दिलेली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी कितीतरी पद्धतीनं त्याचा विचार केला. यदहंकारमाश्रित्य 18व्या अध्याय. तर सगळा विस्तार करण्याचं कारण नाही. योग वासिष्ठामध्ये असं म्हटलंय, द्व्यक्षरस्तु भवेन मृत्यू त्र्यक्षरम ब्रह्म शाश्वतम ममेति च भवेन मृत्यू न मम इति च शाश्वतम. म्हटलं 2 अक्षर म्हणजे मृत्यू आणि 3 अक्षर म्हणजे ब्रह्मस्वरूपता असते. मृत्यू 2च अक्षर आणि ब्रह्मस्वरूपता 3च अक्षरात. कोणत्या 2 अक्षरात मृत्यू आहे? मम असं म्हटलं की मरण आहे, आणि न मम म्हटलं की ब्रह्मस्वरूप आहे. इतकं सोपं आहे. न मम म्हणता आलं पाहिजे एवढी अपेक्षा. माझं माझं मी मी करत राहिला, मरण आहेच आहे. हे माझं नाही. आपण साध्या वैश्वदेवामध्ये आपल्याला आहुती देताना न मम म्हणावं लागतं. ज्ञानोबा तर त्याच्याकरता गोड उदाहरण दिलंय. आपणची विऊनी दुहिता न मम म्हणे पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता जावई शेती. ज्ञानोबांनी दृष्टांत दिला. मुलीला जन्म देणारा पिता मुलीला जन्म देतो, वाढवतो, आणि उपवर झाली की तिला नवरा बघतो आणि तिला देऊन टाकतो. त्याला ते देण्यामध्ये जे कन्यादान आहे की नाही, त्या कन्यादानामध्ये तो पिता संकल्प करतो की ही आतापर्यंत माझी होती, आता ही माझी राहिली नाही. न मम म्हणे पिता, पिता न मम म्हणे आता ही माझी नाही असं म्हणतो, आणि पिता म्हणतो ही आता माझी राहिली नाही, आणि जावई म्हणतो आता माझी झाली. तो अडकतो, तो सुटे. न मम म्हणे पिता, तो सुटे, तो सुटून जातो. आणि प्रतिग्रहिता म्हणजे घेणारा जो आहे तो जावई, तो अडकून जातो. बरं, एका वर्षात अडकला असता वर्षापुरता तर माझं काही म्हणणं नव्हतं. 7 जन्म अडकणं म्हणजे त्याला काही मर्यादा आहे की नाही? बरं, या 7 जन्मामध्ये दरवर्षीच्या ज्येष्ठ पौर्णिमेला पुन्हा ते कार्ड रिचार्ज करणं आहेच आहे. दरवर्षी एवढंच म्हणायचं, जन्मोजन्मी हाच मिळू दे, जन्मोजन्मी हाच मिळू दे. आमचे गुरुजी म्हणायचे, जन्मोजन्मी हाच मिळू दे असं म्हणण्याचं तिला कारण एवढंच आहे की असा बैलोबा दुसरा मिळणार नाही म्हणून. तो का अडकला? मग माझी झाली असं म्हणाला, माझे पण आलं ना, बंधन निर्माण झालं. हा न मम म्हणाला ना, म्हणून सुटला. करणं आणि सोडून देणं, करणं आणि समर्पित करणं, करणं आणि सोडून देणं म्हणजे फक्त ते अकर्माच्याच बाबतीत लावायचं असं नाही. म्हणजे चोरी करायची न मम असं नाही, असा अर्थ नाही त्याचा. कर्तृत्वाचा अहंकार सोडायचा. आपण मागे कर्मयोगाच्या वेळेला बोललोय हे. कर्तृत्वाचा अहंकार सोडणं, असं जर केलं तर अहंकार निर्माण न झाल्यामुळे आपल्याला जन्म मरणाच्या संसरणाचं भय राहत नाही, हे ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं. आता तो अहंकार सोडायचा कसा, टाकायचा कसा, त्याचा विचार करताना मग हे पुन्हा प्रश्न उपस्थित होतात, किंवा हे आपण स्वतःपुरते उपस्थित केले तरी पाहिजे. मी असं म्हणतो की मी अमुक अमुक कर्म केलं, मी प्रवचन केलं. मी प्रवचन केलं असं म्हणताना मग प्रवचन करणारा मी कोण आहे याचा विचार करा. मी केलं म्हणजे कोणी केलं? माझ्या देहाने केलं का? देहाला जर माझं म्हणायचं असेल तर तो देह मला सोडून का जातो?
तो जर माझा आहे ना, एवढा प्रेमाचा आहे ना, मग त्यांनी मला सोडून जाण्याचं काय कारण आहे? त्यांनी सोडून जाऊ नये. ज्या अर्थी तो सोडून जातो त्या अर्थी तो माझा नाही आहे. मग आत्म्याने कर्म केलं का? आत्मा कर्म करतच नाही. सर्व कर्म सिद्धी लागी ये मुद्दले हो जगी तेथ न सुवावा अभंगी आत्मराज. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा. कर्मामध्ये आत्मराजाचा विचार होत नाही, कारण आत्मा व्यापक आहे, कर्म परिच्छिन्नतेत होतं वगैरे वगैरे काय जे नियम असतील त्या दृष्टीने. मग केलं कोणी कर्म? बरं, ज्यांनी केलं त्याला मी म्हणावं असं त्याचं माझं नातं काय? वडिलांनी न मम म्हणावं आणि कन्यादान करावं याचा अर्थ इतकी वर्ष जेवढी केवढी ती उपवर होईपर्यंतची वर्ष वडील तिला माझं म्हणत होते, म्हणून आता न मम म्हणाले. तसं कर्माच्या संबंधानं कर्म करण्याची जी काही कारणं सांगितलेली आहेत गीतेमध्ये, त्या कारणांचा विचार करा. पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. तिथून पुढचे श्लोक वाचा आपण. काय कर्माचं कारण आहे बाबा? अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. 5 कारणं सांगितली. अधिष्ठान, कर्ता, करण, विविध चेष्टा आणि दैव. 5 कारणं सांगितली. याच्यातलं मी कोण आहे? अधिष्ठान म्हणजे मी आहे का? कर्ता म्हणजे मी आहे? कोण मी आहे? करण म्हणजे मी आहे का? चेष्टा म्हणजे मी आहे का? दैव म्हणजे मी आहे? दैव म्हणजे प्रारब्ध असा अर्थ नाहीये इथे. दैव म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता असा अर्थ केला. ज्ञानेश्वर महाराजांनी तसाच केला, सगळ्यांनीच तसा केला. सगळ्यांनी म्हणजे अक्षरशः सगळ्यांनी तसा केला. पण ह्याच्यातलं कर्म करणारे जर हे सगळे आहेत, तर मी कर्म केलं हे म्हणण्यात तात्पर्य काय? जे मी केलेलंच नाही आणि जे माझं नाहीच त्याबद्दलचं ममत्व हे दुःखाला कारण ठरणार नाही काय? असा मुद्दा आहे. माझं साधा विचार सांगतो मी आपल्याला. मागे उदाहरण दिलं असेल बहुतेक. आपण देवपूजा करतो. करत असताना देवपूजा आपण देवाला दुधाचा अभिषेक करतो, अमुक करतो, काय फुलं वाहतो, हार घालतो, देवाला नैवेद्य दाखवतो, अमुक अमुक तमुक जे काही आहे ते करतो. आणि सगळी पूजा झाल्यानंतर मग देवाला नमस्कार करून उठतो आणि मग येऊन सांगतो, सकाळी ना 2 तास पूजा केल्याशिवाय मला समाधानच नाही. पाण्याचा थेंब घेत नाही मी पूजा झाल्याशिवाय. मान्य, श्रद्धेबद्दल माझ्या मनात कोणताही किंतु नाही. पण माझा मुद्दा एवढाच आहे की त्यांनी जी पूजा केली आणि पूजा करण्यामध्ये, पूजा नावाच्या त्याच्या कर्तव्यामध्ये अथवा कर्मामध्ये त्याने भगवंताला जे समर्पित केलं त्याच्यातलं त्याचं काय आहे? देवाला दुधाचा अभिषेक केला, दूध त्याचं का गाईचं? गाईने अभिमान बाळगावा, माझं दूध मी देवाला दिलंय म्हणावं, मान्य आहे. तर गाईच्या ठिकाणी ते दूध तयार झालेलं आहे ते वासरा करता तयार झालंय का याच्या करता? वासरा करता तयार झालंय. म्हणजे दुसऱ्याचं काढून घ्यायचं, मी पूजा केली, अरे तू दूध गाईचं. देवाला वाहिलेली फुलं याची आहेत का? नाही. फिरायला गेला सकाळी, येता येता घेऊन आला. अहो तरच फुलं मिळतात, नाही तर मिळत नाही. एका ठिकाणी मी गेलो होतो, सहज त्यांची पूजा झाली, मी आपलं माझा अन्य करत बसतो त्यांच्या देवघरात. देवाला फुलंच नाही. म्हटलं का देवाला फुलं नाही तर? म्हटलं मला फिरायलाच गेलो नाही. म्हणजे हे आश्चर्य आहे ना. कुणाची फुलं? झाडाची फुलं, ते झाड सुद्धा आपल्या मालकीचं नसतं. काय याच्यात माझं आहे म्हणून मी पूजा केली म्हणून अभिमान बाळगावा, हे जसं सामान्य एखाद्या उदाहरणात आपल्याला दिसतं, तसंच कोणत्याही कर्माच्या बाबतीमध्ये अभिमान मिरवण्याचं कारण काय आहे हा प्रश्न आहे.
ज्या देहाने मला या कर्मामध्ये सहाय्य केलं तो देह तरी माझा आहे का? देवाला नैवेद्य दाखवला, तू शिजवलास काय भात? भात शिजवून आणलाय बायकोनी, तिने म्हणावं मी भात शिजवून दिलाय म्हणून देवाला काहीतरी आज अन्न मिळालंय म्हणून. मी उलट मी तिच्यावर ओरडलो, अजून झाला नाही, तेव्हापासून मी बसलोय अजून भात झाला नाही. म्हणजे क्रोध नावाचा विकार अंतःकरणामध्ये ठेवून मला पूजेचं श्रेय पाहिजे, जे माझं नाहीच आहे. तरी मी म्हणतो मी पूजा केली, मी पाण्याचा थेंब घेत नाही. कुणावर उपकार आहेत बाबा? मी पूजा झाल्याशिवाय पाण्याचा थेंब घेत नाही, कुणावर उपकार? देवावर का स्वतःवर? काही नाही. कर्माचा अहंकार आला की ते कर्म बंधनात टाकणारच आहे. तुम्हाला बुडायची भीती नको असेल तर उडी घालू नका, हे ज्ञानोबा सांगणं. तुम्हाला जर संसरणात संसाराची भीती नको असेल तर कर्माचा अहंकार घेऊ नका. इतकं सरळ. केलं देवाने काहीतरी, देवाच्या इच्छेने झालं जे काही असेल ते. कर्माची या मोहरा उठून येदोनी अहंकारा. 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंची मानस पूजा केली. आपल्याला वाचून तरी माहिती असेल कदाचित. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. ओव्या तरी ऐकून वाचून माहिती आहे. त्याच्यामध्ये ही जी मानसपूजा ज्ञानोबारांनी केली त्याच्यामध्ये सद्गुरूंच्या समोर धूप दीप ओवाळायचा आहे. आता काय झालंय, धूप दीप ओवाळणं हा उपचार जवळजवळ थांबल्यासारखा झाला. सांगणारे असंच सांगतात, स्थापित धूपम समर्पयामी. स्थापित म्हणजे ते उचलून ओवाळायला सुद्धा नको, स्थापित म्हणायचं, पाणी सोडा. स्थापित धूपम समर्पयामी, सोडा पाणी. स्थापित दीपम समर्पयामी, सोडा पाणी. कशासाठी? तिथंच स्थापित आहे ना, मग उचलून ओवाळ ना. तेवढंही नकोय काय? कशा करता स्थापित आणि कशा करताय? पण तरी ठीक आहे बाबा, आहे ना. अपवादाला नियम करायची आपल्याला सवयच आहे. समयी लावलेली असेल आणि दुसरा दिवा नसेल तर स्थापित दीपम समर्पयामी. अख्खी समय घेऊन ओवाळता येत नाही म्हणून. पण निरांजन लावलेलं असताना स्थापित कशाला म्हणायचं? पण म्हणतात. चला ठीक आहे, अपवाद आहे ना, मग नियम करा, त्याच हरकत नाही. सद्गुरूंच्या संबंधानं सगळी पूजा वगैरे नैवेद्याच्या आधी धूप दीप ओवाळायचा आहे. तो धूप कोणता ओवाळायचा, दीप कोणता ओवाळायचा हे सांगताना ज्ञानोबारांनी तिथे जे सांगितलंय ते महत्वाचं आहे. मला ते सांगायचं होतं. ज्ञानोबाराय म्हणतात, तेथ अहम हा धूप जाळू, नाहम ते जे ओवाळू. मला मुद्दा इथे आहे. सामरस्य पोटाळू निरंतर. 15वा अध्याय अगदी सुरुवातीच्या ओव्या. तेथ अहम हा धूप जाळू. मला वाटतं 4थीच ओवी आहे. तेथ अहम हा धूप जाळू. अहमला धूप म्हटलंय आणि नाहम याला तेज म्हटलंय, म्हणजे दीप म्हटलंय. धूप आणि दीपामध्ये काय फरक आहे? अग्नी दोन्ही ठिकाणी असतो, फक्त धूपामध्ये त्याचा धूर होतो. धूपामध्ये धूर आहे, तसं अहंकाराचा धूरच जास्त होतो. फार काही तेज नसतं त्याच्या ठिकाणी, पण त्याचा धूर होतो. पण अहम हा धूप जाळू, अहंकार हा धूप त्यांच्या समोर आम्ही जाळून टाकू. पण नुसता धूप नाही, दीपही आपल्याला हे करायचं आहे. दीपाने त्या दीपाचंही समर्पण आहे. मग काय करायचं? न अहम. कारण का? कारण अहंकार जेव्हा निर्माण होतो आणि अहंकाराचा धूप जाळल्यानंतर पुन्हा नाहम ते जे ओवाळू कशा करता सांगितलं? त्याचं हेच कारण आहे की अहंकार टाकल्यानंतर सुद्धा मी अहंकार टाकला याचा अहंकार होऊ नये म्हणून न अहम तेजे ओवाळू. त्या तेजाने आम्ही ओवाळू. कारण कर्माचा अहंकार टाकणं हे सुद्धा अहंकार निर्मितीचं एक कारण आहे. हे लक्षात घ्या. अहंकार टाकून देणं हे सुद्धा अहंकाराच्या निर्मितीचं एक कारण आहे. म्हणजे काय? आपण अहंकार सोडलाय, मग हे काय? हे काय?
आपण अहंकार कधीच सोडून दिला? अरे आहे ना, अजून बोलण्यात दिसतो ना तुझ्या. मग अहंकाराचा त्याग हे सुद्धा अहंकाराच्या निर्मितीचं कारण असेल तर ते निर्मितीचं कारण सुद्धा तेज म्हणून समर्पित करा. नाहम तेज ओवाळू. आणि असं ज्या दिवशी होईल, सामरस्य पोटाळू निरंतर, हे सामरस्य निर्माण होईल. कशा करता मी आपल्याला सांगतो, आम्हाला घालवायचंय भय. भयाच्या निवृत्ती करता, त्या निर्भयत्वाच्या प्राप्ती करता कर्मशास्त्राने सांगितलेला जो मार्ग आहे त्या मार्गाचं विश्लेषण आपण करतो. आणि त्याच्यात ज्ञानोबाराय बोलताना हे सांगतायत की बाबा, कर्माचा अहंकार टाकणं याच्यातच संसाराचं भय निवृत्त करणं आहे. संसाराचं भय निवृत्त करणं तेवढ्या करताच आहे. तर त्याच कारणाने होऊ शकतं कर्मदृष्टीने. अहंकार नाही अशी अवस्था. अहंकारात पडायचंच नाही, मग बुडण्याची भीती नाही, मग रोगाची भीती नाही. पथ्यानीच राहायचं. पथ्यानी राहायचं. पथ्य या शब्दाचा आयुर्वेदातला अर्थ ज्याचं सेवन करायचं ते पथ्य आहे. बरं, आपल्याला काय माहितीये, पथ्य म्हणजे काय खायचं नाही ते विचारतात. तसं नाही, काय खायचं याला पथ्य म्हणतात, आणि जे खायचं नाही त्याला कुपथ्य किंवा अपथ्य म्हणतात आयुर्वेदात. एखाद्या घरी जेवायला येणारा असेल तर आपण त्याला, तुम्हाला काही पथ्य आहे का, म्हणजे काय खायचं नाही, असं नाही. पथ्य म्हणजे जे घ्यायचं ते. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ब्रह्मरस घेई काढा तेणे पिढा वारेल, पथ्य नाम विठोबाचे आणिक वाचे नसे. पथ्य काय आहे? विठोबाचं नाव घ्यायचं हे पथ्य आहे. पथ्य म्हणजे जे खायचं नाही असेल तर मग विठोबाचं नाव घ्यायचं नाही, त्याला पथ्य म्हणावं लागेल असं नाही. पथ्य म्हणजे जे सेवनाला योग्य आहे आमच्या प्रकृती करता ते पथ्य. आणि जे सेवनाला योग्य नाही त्यांना पाहुण्यांना विचारताना असं विचारावं की तुमचं काही अपथ्य कुपथ्य आहे का, असं विचारावं. म्हणजे मग तो सांगतो, मी गोड खात नाही, मी तिखट खात नाही, मी आंबट खात नाही, मी हे खात नाही, मी भात खात नाही, मी भात, काय जे असेल ते तो सांगेल. किंवा जर पथ्य विचारायचं असेल तर काय खाणार आहात ते विचारावं. जर आम्ही पथ्याने वागलो तर आम्हाला रोगाची भीती नाही. आमचा आहार विहार जर योग्य असेल, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण, हे जर आम्ही असं जर वागलो, बासर निद्रा नाही, बहुभाषण नाही, मितहारी असेल, कमी बोलणारा, कमी खाणारा, असं जर असेल तर कशासाठी रोग त्याच्या मागे लागेल. युक्त आहार विहार असेल, आहार चांगला युक्त आहे, विहार चांगला आहे, व्यायामाचं शरीर आहे, का रोग येईल. तसं कर्माचा अभिमान आपण धरला नाही, काय म्हणून आम्हाला भयाचं कारण आहे. संसाराचा दरारा सांडणी आहे. हा झाला कर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार. एक ज्ञानशास्त्राच्या दृष्टीने विचार आहे, आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानामध्ये भय राहत नाही. दुसरा कर्मशास्त्राचा विचार आहे, कर्मातल्या अभिमानाच्या त्यागानं भय निर्माण होत नाही. आणि आता एक विचार आहे तो भक्तिशास्त्राच्या अंगाने. एवढा एक विचार सांगतो. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विचार करताना ज्या काही भूमिका सांगितल्या ते आपण पहा. भय नाही अशी अवस्था प्रत्येकाला अपेक्षित आहे. मी कुणालाही घाबरू नये. मी एक सामान्य उदाहरण देतो, अगदीच सामान्य. मगाशी म्हटल्याप्रमाणे सवंग म्हणा, कारण ते खरं म्हणजे प्रवचनात येऊ नये, पण देतो. एखाद्या मंत्री तर कुणालाच घाबरत नाही, हे काही प्रवचनात सांगण्याचा सिद्धांतच नाही. पण त्याच्या जवळ राहणारा त्याचा सेवक सुद्धा कुणालाही घाबरत नाही. का घाबरत नाही? मंत्र्याचा माणूस, समर्था घरचे, मी काही म्हणालोच नव्हतो, तुमच्या तोंडातून आला, मग कुणालाही नावं ठेवत नाही.
दृष्टांताचा विचार म्हणून मी म्हटलं की दृष्टांत खूप सामान्य आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, बळी याची अंकित आम्ही झालो बळीवंत. आम्ही बळीवंत आहोत. किती बळीवंत? का बळीवंत झालात तुम्ही? अरे सगळ्या जगात आम्ही बलवान आहोत, तुकाराम महाराजांनी म्हटलं. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. आता काळ सुद्धा आमच्यावर बळ करू शकत नाही. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. या जगतामध्ये आम्ही बळी आहोत. झुंजारते एक विष्णुदास जगी. अरे आम्ही आहोत या जगतामध्ये. वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे. आम्ही वीर आहोत, गाढे वीर आहोत. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर. म्हणून मी म्हटलं ना, गाढे वीर. का आम्ही बळीवंत झालो? तुकाराम महाराजांनी त्याचं कारण सांगितलंय. आम्ही बळी झालो हे बळ आमचं नाहीये. मग अरे आम्ही बळीयाचे अंकित झालो म्हणून आम्ही बळीवंत. आम्हाला आता मरणाचं भय नाही. कळीकाळ पाया पडे. आता कळीकाळ आम्हाला काही करू शकणार नाही. आता तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. काळ सुद्धा आता आमच्यावर बळ करू शकणार नाही. का नाही करू शकणार? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं कारण 10व्या अध्यायात सांगितलंय. ज्ञानेश्वरीचे भगवान बोलतात, ज्ञानोबारायांच्या शब्दातून बोलतात. यावरी ये तुले घडे, हे सुख आगळे वाढे, काळाचीही दृष्टी न पडे हे करणे आम्हा. भगवान म्हणतात माझ्या भक्तावर काळाची दृष्टी पडणार नाही याची दक्षता मला घ्यायची आहे. तो करणार नाही काही. पण माझा भक्त असून काळाने जर त्याला काही केलं तर तो दोष त्याला लागणार नाही. लोक काय म्हणतील, बघा इतक्या मोठ्याचा अंकित झाला आणि शेवटी सामान्यच राहिला. अपमान कुणाचा? भक्ताचा नाही, देवाचा. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर निर्भयत्वाचं हे कारण मी मुद्दाम आपल्या समोर ठेवतोय. कसं निर्भयत्व प्राप्त होईल? अरे जो निर्भय आहे त्याच्या अंकित गेलो, त्याला शरण गेलो की आम्हाला भय ठेवायचं कारण नाही. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने त्याला शरण जाता आलं पाहिजे. त्याची शरणागती स्वीकारता आली पाहिजे. त्याच्यावरचा विश्वास सिद्ध झाला पाहिजे. मग घाबरण्याचं कुणाला काही कारण नाही. मी या जगतामध्ये निर्धास्त आहे का? अरे माझा मालक कसा आहे? माझा मालक आहे, तो मला कुठल्याही प्रसंगामध्ये सांभाळू शकतो. माझ्या जीवनामध्ये दुःख निर्माण होऊ देणार नाही. त्यांनी जबाबदारी घेतली आहे कारण मी त्याचा झालोय. नदीला जर प्रवाहाचं भय निवृत्त करायचं असेल तर तिने काय करावं? समुद्राची शरणागती स्वीकारावी. प्रवाहाचं भय राहत नाही. प्रवाहाचं वेगाचं सुद्धा भय असतं ना. आता आपण वेगाने पुढे जातोय कुठून कड्यावरून खाली पडू असं जर नदीला वाटलं तर हे सगळं भय घालवण्याकरता तिने एक काम करावं, समुद्राला मिळून जावं. कड्यावरून पडत नाही, आता कुठं तिची धावाधाव नाही, आता तिला थकवा नाही, आता ती व्यापक होऊन गेली. समुद्राला शरण जाण्यामध्ये नदीच्या मर्यादा संपल्या, नदीची धावाधाव संपली, नदीचा प्रवाह संपला, वेगाचं भय संपलं, अडवण्याची भीती संपली. नाही तर नदीला ती भीती, कुणी मला अडवेल, त्याच्यावर बंधारा बांधेल, त्याच्यावर धरण बांधेल, माझा वेग कुंठित होईल. हे सगळे भय निवृत्त करायचे असतील तिने एक करावं, समुद्राची शरणागती स्वीकारावी. संपलं. आता तिच्यावर धरण नाही, आता तिला प्रवाहाचं भय नाही, आता तिला दोन तीराचं भय नाही, आता तिला मर्यादेचं भय नाही, आता ती व्यापक झाली. शरणागती भक्तिशास्त्राच्या दृष्टीने आपण विचार करा. मी कशा करता बोलतोय? भयाच्या निवृत्तीचा उपाय जो भक्तिशास्त्र सांगतो त्या संबंधानं बोलतोय. भय निवृत्त करायचं आहे, गोष्ट खरी आहे.
जो निर्भय आहे त्याची शरणागती स्वीकारा. वरम ममैव मरणम मद्भक्तो हन्यते कथम राज्यम आयुर्मया दत्तम तथैव स भविष्यति. विभीषणाच्या मुखातले उद्गार आहे. अध्यात्म रामायण. भृत्यापराधे सर्वत्र स्वामिनां दंडयिष्यते. रामचंद्र प्रभू बोलतात. मरण समोर आहे विभीषणाच्या. सगळे विभीषणाला मारू पाहताय. मोठी कथा आहे. लंकेचं राज्य मिळाल्यानंतर विभीषण एका शिवरात्रीला रामेश्वराला आले आणि रामरायांनी स्थापित केलेल्या लिंगाचं अर्चन करावं म्हणून सगळी सामुग्री लंकेतून घेऊन आले आणि उत्तम पद्धतीची पूजा त्यांनी रामेश्वराची केली. ती पूजा करून विभीषण बाहेर आले आणि पुष्कळसा बेल वाहिलेला असल्यामुळे त्या हिरव्या रंगाकडे, त्या पानाकडे बघून एक गाय तिकडे निघाली. हिरवा रंग, ज्ञानोबारांनी म्हटले हिरवा चारा भांबावे पशु. हिरवा चारा बघितला की पशु भांबावतो. गाय निघाली. विभीषणाला वाटलं आता ही गाय जाऊन आपली पूजा उद्ध्वस्त करेल म्हणून तिला हाकलण्याकरता म्हणून एक वाळलेली गवताची काडी जमिनीवर पडली होती, दुर्वेती वगैरे काही. त्यांनी ती उचलली, हाकलण्याकरता गायीला फेकून मारली. एक वाळलेली गवताची काडी. काय सामर्थ्य असेल. पण त्याचं दुर्दैव असं आडवं आलं की त्या वाळलेल्या गवताच्या काडी त्या गायीच्या अंगावर पडली आणि गाय मेली. झालं असेल तिचंही प्रारब्ध संपणं, याचे काहीतरी कावळा बसायला, फांदी तुटायला गाठ पडली. काकतालीयानं काही झालं. गाय मेल्याबरोबर ते आले सगळे धावत पळत. यांनी गाय मारली. मग आता काय करायचं. रामराज्य. रामाच्या राज्यामध्ये गाय मारणाऱ्याला देहदंड हे शासन होतं. रामाच्या राज्यात देहदंड हे शासन. मारा याला. मारा म्हणल्यानंतर त्याला साखळ दंडाने बांधून टाकलं. कोणी मारण्याचा प्रयत्न करायला लागले. विभीषण आणि देवाची प्रार्थना. रामचंद्र प्रभू तिथे उपस्थित. मोठी कथा आहे. रामचंद्र प्रभूंनी विचारलं कशा करता याला मार. म्हणे याच्याकडून गोहत्या. त्यांनी सांगितलं याला मारू नका, मला मारा. म्हणून तुम्हाला का मारा. मी सांगतो म्हणून. असं कसं. कर्म त्यांनी केल्याने शिक्षा तुम्ही कशी भोगणार. त्यावेळेला रामचंद्र प्रभू बोलले वरम ममैव मरणम मद्भक्तो हन्यते कथम. अरे माझं मरण योग्य आहे, माझ्या भक्ताला का मारता. का मारता म्हणजे त्याच्याकडून गुन्हा घडला म्हणून. नाही नाही. राज्यम आयुर्मया दत्तम. त्याला दिलेलं राज्य आणि त्याला दिलेलं आयुष्य मी दिलेलं आहे. आणि मी जे आयुष्य दिलंय त्यामध्ये तो जर वागत असेल तर त्याचं आयुष्य मी दिलेलं असल्यामुळे त्या आयुष्यामध्ये जे काही घडेल त्याला मी जबाबदार. अरे असं कसं होईल. याला काय उदाहरण. म्हणे मी उदाहरण सांगतो. रामचंद्र प्रभूंनी उदाहरण सांगितलं. भृत्यापराधे सर्वत्र स्वामिनां दंडयिष्यते. या जगतामध्ये सेवकाकडून अपराध घडला तरी दंड मालकालाच भरावा लागतो. अपराध घडलेला असतो सेवकाचा, पण दंड भरावा लागतो मालकाला. तसं योग्य मालकाच्या अंकित आम्ही झालो की आम्हाला कधी दंड भरावा लागत नाही, दंडाची भीती नसते. शरणागती हे एक साधन भक्तिशास्त्र असं सांगतं जे सर्वोच्च साधन आहे. मानवी जीवनाच्या कल्याणाचा अत्यंत प्रशस्त मार्ग म्हणजे शरणागती आहे. जे भगवान गीतेच्या शेवटी बोलतात सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मा शुचः. शोक करू नकोस म्हणजेच भीती बाळगू नकोस. तुझ्या पापपुण्याला मी जबाबदार आहे. अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. भीती बाळगू नकोस पापाची. मग काय करू. काही करू नको. सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज. व्रज धातू गत्यर्थ आहे. मला एकट्याला शरण जा. व्रज शरण जा. अरे शरण ये म्हणायला पाहिजे होतं ना. मी तिथंच आहे. तमेव शरणं गच्छ सर्व भागेन भारत इथं मान्य आहे.
त्याला शरण जा असं म्हणत. पण त्याला म्हणजे कुणाला? मलाच. माम म्हटलंय ना, माम एकम, मला एकट्याला शरण जा म्हणावं का शरण ये म्हणावं? शरण ये म्हणावं, पण व्रज धातू तसं सांगतो, त्याला एकट्याला शरण जा, मला एकट्याला शरण जा असं भगवान बोलतो. ते त्याचे काय असतील ते असू दे, आता मी त्याचा विचार करत नाही. काय आहे, प्रपन्नता आणि शरणागती हे दोन्ही शब्द ज्या वेळेला एकत्रित येतात त्यावेळेला त्या दोन्ही शब्दाच्या भावछटा वेगळ्या कराव्या लागतात, अर्थसंगती करता. फार त्याचा विचार आता करत नाही, विषय लांबेल तो. शरणागती ही एक भावना आहे. भगवंताला आम्ही शरण गेलो, आता आम्हाला कोणालाही घाबरण्याचं कारण नाही आहे. कारण का? कारण त्यालाच सगळे घाबरतात, आम्ही त्याचे झालो. आता कुणाला घाबरण्याचं कारण नाही, त्याला सगळे घाबरतात. उपनिषद काय बोलतं वाचा ना आपण. भयात अग्निस्तपती, भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च, मृत्युर्धावती पंचमा. कठोपनिषदात, काहीतरी उपनिषदात आलं. सगळाच विचार सांगण्याचं कारण नाहीये, मी कशा करता सांगतो ते लक्षात घ्या. त्याच्या भयानं सूर्य प्रकाशित होतो, त्याच्या भयानं अग्नी प्रज्वलित होतो, त्याच्या भयानं इंद्र कार्य करतो. नाही, मृत्यूर धावती पंचमहा, मृत्यू सुद्धा त्याच्या भयानं धावतो. मग हे सगळे जर त्याला घाबरतात, भयात भयात भयात, हे जर त्याच्या संबंधानं असेल आणि आम्ही जर त्याचे झालो, तर आता आम्हाला कोणाचं भय आहे? आम्ही आता त्याचे झालो ना, तेव्हा आमचं सगळं तुला समर्पण. आणि त्याच्याशिवाय असं आहे, शरणागती ही भगवंताशिवाय अन्यांची होऊच शकत नाही. हे मंत्र्यांना वगैरे शरण जाणं नसतं, त्यांच्याकडून काम करून घेणं असतं, ही शरणागती नसते. भगवंताची शरणागती आहे. महाराज म्हणतात, तुझवीन कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसामीन देखे कोणी तुझा ती त्रिभुवन. तिन्ही त्रिभुवनामध्ये तुमच्यासारखं दुसरं कोणी मला योग्य वाटत नाही, तेव्हा मी कुणाला शरण जाऊ? मला शरण जाण्याचं कारण नाही कुणाला. म्हणून शरण जावे सर्व भावे, देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. शरणागतीमध्ये दोन भावना असतात. मी ढोबळ सांगतो, संकोच करून सांगतो. शरणागतीमध्ये दोन भावना असाव्या लागतात. एक भावना आहे समर्पण आणि दुसरी भावना आहे विश्वास. विश्वास आणि समर्पणाने शरणागती प्रकट होते, खरं म्हटलं तर स्वीकारली जाते. जिथं समर्पण नाही तिथं शरणागती नाही, जिथं विश्वास नाही तिथं शरणागती नाही. मी भगवंताला शरण गेलोय, पण काय होईल देव जाणे, नाही, ही शरणागती नाही. एकदा शरण गेलो संपलं, आता जे काही करेल तो ते करेल. तुकाराम महाराजांनी म्हटलंय ना, आता तुझं कळेल ते करी, तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, शरण आलो नेणतेपणे. भाव आणि भक्ती काहीच नेणे, मतिमंद सर्व ज्ञाने, बहुदीन उणे रंकावणी. तुकोबाराय बोलतात. तेव्हा आता तुम्हाला जे करायचं ते करा, मी तुम्हाला शरण आलोय. मला तारायचं तर तारा, नाही तर मारून टाका. मला जवळ घ्यायचं तर जवळ घ्या, नाही तर दूर लोटा. मला संसारात घालायचं घाला, नाही तर नका घालू. शरण जायचं आणि विकल्प मनात ठेवायचा नाही चालत, नाही चालत. शरण जायचं आणि पुन्हा काळजी करायची नाही चालत. आता माझं काही नाही, आता सगळं त्याच्या इच्छे. याच्यावरही आक्षेप घेणारे लोक आहेत, नाही असं नाही. ते म्हणतात काय देवाला खावं, शरणागती स्वीकारणं म्हणजे पारतंत्र्य स्वीकारणं. लोक म्हणतात आता पारतंत्र्याची कुणालाच अपेक्षा नसते. शरणागती स्वीकारायची म्हणजे पारतंत्र्य स्वीकारायचं. आता तो करेल ते, माझं स्वातंत्र्य संपलं. देव करेल तसं राहायचं, ठेवील तसं राहायचं, त्यांनी खायला दिलं खायचं,
त्याने उपाशी ठेवलं, उपाशी बसायचं. त्यांनी जिवंत ठेवलं, जिवंत राहायचं. त्यांनी मारून टाकलं, मरून जायचं. काय माझं स्वातंत्र्य? आणि असं पारतंत्र्य ज्या शरणागतीमध्ये असेल, ती शरणागती का म्हणून माणसाने स्वीकारावी? आम्ही स्वतंत्र जगामध्ये राहणारी स्वतंत्र माणसं, कोणी स्वतंत्र नाही. उगीच स्वातंत्र्याच्या वल्गना करू नयेत माणसाने. मी व्यासपीठावरून बोलतोय, मला कल्पना आहे मी काय बोलतोय याची. आपलं संविधान स्वातंत्र्याचा पुरस्कार करतं, याच्यात वाद नाही. पण आपल्या व्यावहारिक जीवनाच्या संबंधामध्ये कायद्याचा विचार होतो, आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये त्या कायद्याचा विचार होत नाही. आम्हाला व्यवहार पाळायचा आहे, आम्हाला कायदा मानलाच पाहिजे, तो सर्वोच्च स्थानी आहे, याच्याबद्दल वादच नाही. त्याच्याबद्दल वाद नाही. आमच्या कल्याणाकरताच त्या कायद्यांची निर्मिती झाली, प्रश्नच नाही. पण हा सगळा एक वेगळा विचार आहे. त्या स्वातंत्र्याचा या स्वातंत्र्याचा अर्थार्थी संबंध नाही. आम्ही काय स्वतंत्र आहोत मला सांगा ना. आम्ही किती दिवस जगावं याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे का? नाही ना. मग कुठल्या स्वातंत्र्याच्या कल्पना नाही सांगतायत. आम्ही किती दिवस, मला वाटतं मी 100 वर्ष जगावं म्हणून, मला वाटतं मी मरूच नये म्हणून. मान्य आहे, पण मरावं तर लागतं की नाही? जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापडी, ज्ञानोबराय म्हणतात. निर्विवाद सत्य आहे की जगामध्ये कुणाला मरावं वाटतच नाही, वाटूही नाही. मी त्याच्याबद्दलही हे करतो, मी मरावं असं कुणालाच वाटू नये, मी असावं असंच सगळ्यांना वाटावं. कारण सर्वांच्या अंतःकरणात जी सामायिक भावना असते ती कधीही चुकीची नसते. समाजशास्त्राचा आणि वेदांताचा हा नियम आहे. ज्याची सगळ्यांना अपेक्षा आहे ते चुकीचं नाही, कधीच चुकीचं नसतं. ज्याची सगळ्यांना गरज आहे चुकीचं नाही. पैशाची गरज सगळ्यांना आहे, पैसा मिळवणं काही चूक आहे काय? गुन्हा आहे काय? मिळवलंच पाहिजे. अन्नाची गरज सगळ्यांना आहे, अन्न मिळवणं गुन्हा आहे काय? मिळवलंच पाहिजे. जेवण केलंच पाहिजे, शरीर राखलंच पाहिजे. जोपर्यंत आपल्या ठिकाणी भागवतात आहे, जोपर्यंत बुद्धी आणि बळ आहे तोपर्यंत माणसाने मरण दूर लोटण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. एवढं करूनही जर मृत्यू दूर गेला नाही तर मग तो अपराध नाही. म्हणजे बुद्धिबळ असताना मरण दूर करण्याचा प्रयत्न न करणं हा अपराध आहे, असा त्याचा व्यतिरेक होतो. लक्षात घ्या. ज्यावेळेस ते देवकीनं, ती आकाशवाणी झाली, कंसाने देवकीला धरलं, मारण्याचा विचार तो करायला लागला, त्यावेळेला वसुदेवाच्या मनात जे विचार आले ते भागवताने बोलून दाखवले. त्याच्यामध्ये हा विचार आला, जोपर्यंत बुद्धी आणि बळ आहे तोपर्यंत मरण दूर करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, वादच नाही. एवढं करूनही मरण दूर नाही झालं तर त्याचा अपराध नाही. संदर्भ मला तो एवढ्याच करता द्यायचा होता की जगण्याची अपेक्षा सगळ्यांना आहे ना, चुकीचं नाहीये. मग आम्ही कुठे स्वतंत्र आहोत? आमच्या अपेक्षा आणि वस्तुस्थिती याच्यामध्ये अंतर पडलं ना. आम्ही लाख ठरवू आज आम्हाला हे मिळावं, पण नाही मिळत त्या दिवशी. ते कुठे स्वतंत्र आहोत आम्ही? कुठेतरी आम्ही पूर्व जन्मातल्या कर्मा परतंत्र आहोत, कुठेतरी आम्ही आमच्या जीवनाच्या रक्षणात परतंत्र आहोत. किती जरी मनुष्य काही जरी झालं तरी काही झाल्यानंतर डॉक्टरांकडे तर जावंच लागेल की नाही. ते म्हणतील ती पूर्व दिशा. कुठे स्वातंत्र्य? डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल, हा म्हणाल नाही नाही मला करूनच घ्यायचं नाही. डॉक्टर म्हणतील तू आणि तुझं मरण. पण त्यांच्या मताने आपल्याला जावं लागेल की नाही. घर बांधताना इंजिनियर म्हणेल तसं करावं लागेल की नाही. कुठे स्वातंत्र्य? कर भरताना शासन सांगेल त्या पद्धतीने आम्हाला ती व्यवस्था स्वीकारावी लागेल की नाही. नाही नाही मला असं वाटत नाही, तुला वाटणं तुझ्या पुरतं. नियमात हे बसतं, हे केलं पाहिजे. आम्ही त्याच्याबद्दल तक्रार करून नाही चालत.
मग लोक म्हणतात शरणागती भगवंताची स्वीकारून हे पारतंत्र्य स्वीकारण्यात काय शहाणपण आहे? त्याचं उत्तर मी एका वाक्यात देतो आणि पुढे जातो. त्याचं उत्तर एवढंच आहे. काय आहे? संसारात स्वैराचार नावाने जे स्वातंत्र्य सिद्ध झालेलं आहे, ऐका, सांसारिक स्वातंत्र्यापेक्षा पारमार्थिक पारतंत्र्य हे आपल्याला अधिक आनंद देणार आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. सांसारिक स्वातंत्र्य तेवढं समाधान देत नाही जेवढं पारमार्थिक पारतंत्र्य समाधान देत. पटणार नाही माझं विधान कदाचित, पण भगवंताला सर्व समर्पण करणाऱ्यांना किती दुःख भोगावी लागली आणि संसाराचं स्वातंत्र्य स्वीकारून आम्हाला किती वेळेला आनंद भोगता आला याची तुलना करून पाहता येते ना आपल्याला. सगळं समर्पण केलं, आता आम्हाला चिंता करण्याचं कारण नाही, आता चिंता नाही. ज्ञानोबांनी म्हटलंय, तयाच्या कुळीची चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. काय शब्द वापरले ज्ञानोबा. अशा भगवत भक्ताच्या कुळाची चिंता ही आता त्याची राहिली नाही, ती भगवंताची पतिव्रताच नाही. काय भावना बोलून दाखवली आपण. विचार करा जरा शांत चित्तानं कधीतरी या संकल्पनेचा विचार करून बघा घरी गेल्या. ईश्वराची पतिव्रता होणं म्हणजे काय? आता त्याच्या कुळाची चिंता त्याच्या मागणे, भगवंताला त्याची चिंता. आमच्या चिंता आम्ही करतोच, आमच्याच काय, आम्ही आमच्या सगळ्या चिंता, मुलाची चिंता आपणच. एक गृहस्थ मला भेटले होते, जरा व्यवस्थित होतं सगळं घरचं दारचं, पण तोंड पडलेलो. वारीला आले, तोंड पडले. मी म्हटलं का तोंड पडलंय? 12 वाजले. चेहऱ्याची बरं आहे ना? सगळं सगळं बरं. चिंताच दिसते चेहऱ्यावर. कशा करता? म्हणले काय नाही, मला 3-4 वर्ष झाले नातवाचं लग्न झालं. म्हणलं मग चेहरा का पडला? अजून त्याला काही मूल बाळ नाही. म्हणलं त्याची चिंता आता तुम्हीच करणार आहात का? त्याची त्याला करू दे ना, आता नातू आहे ना तो बघेल. आता त्याला मुलगा का झाला नाही ह्याची चिंता ह्यानी करावी, तर मग त्याने काय करावं? त्याचं तो बघेल ना, आता करेल काहीतरी, होईल त्याला मुलबाळ कधीतरी, त्याचा विचार तो करेल. नातवाला मुलगा झाला नाही अजून, कसं होईल त्याची चिंता आपण करायचं कारण नाही. आम्ही ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्र दिवस याची तळमळ, उपयोग काय त्याचा? बर हा किती चिंता करत बसला तरी त्याला मुलगा व्हायचं ते त्याच्याच हातात आहे ना. ह्याच्या चिंतेच्या निमित्तानं काय होणार आहे? ते काहीच होणार नाही. वांझ चिंता करून, कारणाशिवाय चिंता करून पदरात काय पडलं सांगा? फल काय पडलं? काही नाही. चिंता करून फक्त बीपी वाढतं, त्याच्या पलीकडे काही फळ नाही गेला. काय उपयोग आहे त्याचा? पूर्ण समर्पण आणि पूर्ण विश्वास. फक्त शरणागतीत एक मोठा धोका असतो. जाता जाता आता काय झालंय, काळ बदललाय. चांगलं जसं सांगावं लागतं तसं आता मला माहित नाही हा शब्द किती जणांना माहिती आहे, पण रिस्क फॅक्टर्स ही सांगावे लागतात, ते सांगावं लागतं. शरणागतीचा एक धोका आहे. काय धोका आहे? एकदा शरणागती स्वीकारली की दुसऱ्या साधनाचा अवलंब करता येत नाही, हा धोका आहे. एकदा शरणागती स्वीकारली की संपलं. दुसरा विचार करायला परवानगी नाही, विकल्पाला परवानगी नाही. समतुल्यतेला परवानगी नाही. ज्ञानशास्त्राने निघाला, कठीण वाटलं, नाही भक्तिशास्त्र बरं आहे, ज्ञानशास्त्र सोडून भक्तिशास्त्र स्वीकारलं, मान्य आहे. पण एकदा शरणागती स्वीकारली, आता इथून पुन्हा योगशास्त्र आता नाही. भगवंताची इच्छा असेल तर योग घडेल, भगवंताची इच्छा असेल ज्ञान होईल, भगवंताची इच्छा असेल सत्कर्म घडेल, भगवंताची इच्छा असेल जिवंत राहील, भगवंताची इच्छा असेल जेवण करेल. काही आपल्या हातात नाही. पुन्हा सगळे सूत्र, सगळी सूत्र हातातून सुटून जातात.
याचं भय असतं. अहो, आपण शरण गेलो, जर जेवायलाच मिळालं नाही तर जाऊ नये. अशा लोकांनी शरण जाऊ नये. एकदा त्यांच्याकडे जायचं ठरलं, आता विकल्प नाही. नो अल्टरनेटिव्ह. दुसरा काही मार्ग नाही. कारण दुसरा मार्ग, शरणागती स्वीकारून दुसरा मार्ग स्वीकारला की शरणागती संपते. हे रामायणामध्ये ज्या वेळेला सीता शोधना करता मारुतीराय गेले आणि अशोक वनामध्ये सीता मातोश्रींचा शोध लागला, त्यानंतर त्यांच्याच आज्ञेने मारुतीरायाने ते सगळं वन उद्ध्वस्त केलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रावणाचं सैन्य आलं, मारण्याचा प्रयत्न झाला, पकडण्याचा प्रयत्न झाला, ते काही हाताला लागले नाही. शेवटी इंद्रजित आला आणि इंद्रजिताने ब्रह्मास्त्र सोडलं आणि मारुतीराय ब्रह्मास्त्राने बद्ध झाले. हे वर्णन आपण ऐकतो. या प्रसंगामध्ये त्या ब्रह्मास्त्र, सामान्य अस्त्राने बद्ध होणं वेगळं आणि शस्त्राने बद्ध होणं वेगळं. त्याच्यामध्ये काही फरक केले युद्धशास्त्रामध्ये, भारतीय युद्धशास्त्रामध्ये. महाभारतात त्याचा विचार आहे थोडासा. त्याच्यामध्ये ते बद्ध केलं, त्याच्यामध्ये ती बद्धता काही दिसत नाही डोळ्यांना. मग ती बद्ध झाला आहे म्हणून मग त्याला एक दोराने सामान्य गुंडाळलं आणि त्याला पकडून ते घेऊन चाललं. इंद्रजिताने सांगितलं त्याला दरबारात घेऊन या, मी जातो पुढे. इंद्रजित निघून गेले. राक्षस तिसरा मजला रिकामा. त्यांना काय वाटलं की इतके मोठे मोठे वृक्ष सहज उन्मळून काढणाऱ्या या महापुरुषाला सामान्य दोरखंडाने यांनी गुंडाळलंय, ह्याच्याने हा बद्ध कसा राहील? यांनी नुसता हात असा बाजूला केला तर हे दोर तुटून जातील. मग त्यांनी आपली बुद्धी काय वापरली की या दोरखंडाच्या ऐवजी याच्यावरून आपण मोठमोठे साखळदंड गुंडाळू. साखळदंड गुंडाळू म्हणून त्यांनी साखळदंड गुंडाळले. परिणाम असा झाला की ब्रह्मास्त्रापेक्षा मोठं अस्त्र नसल्यामुळे तो ब्रह्मास्त्राचा अपमान झाला ना. ब्रह्मास्त्रानं बद्ध झाल्यानंतर तुम्ही पुन्हा दुसऱ्या अस्त्राच्या प्रयोगानं बद्ध करण्याचा प्रयत्न करता आहात, म्हणजे ब्रह्मास्त्राचा अपमान झाला. ब्रह्मास्त्राचा अपमान झाला की ब्रह्मास्त्राने आपलं ते अस्त्र तिथून निवृत्त झालं. ब्रह्मदेवाने त्या अस्त्राचं सामर्थ्य काढून घेतलं. काढून घेतल्यामुळे मारुतीराय म्हणाले आता हरकत नाही, साखळदंड तोडणं अवघड नाही, ब्रह्मास्त्रातून बाहेर पडणं अवघड होतं. यांनी अपमान करून ब्रह्मास्त्र काढून टाकलंय, आता मी मोकळा. मग त्यांनी पुढे काय केलं, करायचं ते केलं. मी कशा करता सांगतो, तसं शरणागती ही ब्रह्मास्त्रासारखी आहे. त्याच्यापेक्षा मोठं साधन या जगतामध्ये दुसरं कोणतंही नाही. ज्ञान नाही, कर्म नाही, कोणतंही साधन शरणागतीपेक्षा मोठं नाही. कोणतंही नाही. भले ब्रह्मज्ञानाची किती चर्चा असू दे, पण ज्या भगवंताची शरणागती स्वीकारली, त्याची इच्छा असली तर ब्रह्मज्ञान आपोआप आपल्यापर्यंत चालत येईल. नवल काय त्याच्यात? शरणागती सर्वश्रेष्ठ. पण ती शरणागती स्वीकारून जर पुन्हा आपण अन्य साधनांच्या नादाला लागलो, शरणागतीचा तो अपमान होतो. एकदा आपण त्याला समर्पित झालो, आता ना काळाचं भय आहे, ना आता उपजीविकेचं भय आहे, ना रक्षणाचं भय आहे, ना प्राप्तीचं भय आहे, कशाचंही भय नाही. ना योगाचं भय, ना क्षेमाचं भय. तुकाराम महाराजांचा सर्वांना परिचित असणारा अभंग जर सांगायचा झाला तर घालोनिया भार राहिलो निश्चिंती निरविले संती विठोबास. घालोनिया भार राहिलो निश्चिंती, त्याच्यावर सगळा भार घालून मोकळा राहिलो, निश्चिंत झालो. आता चिंता नाही, आता भय नाही अंतःकरणात. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. बस संपलं. आम्हाला चिंता नाही. आता तो सांभाळेल, आता तो करेल. त्या शरणागतीचे अर्थ काय करायचे, शरणागती म्हणजे काय याचा विचार त्या तपशिलात मी आता जात नाहीये. एक छोटासा दृष्टांत देऊन संपवेल. शरणागतीमध्ये पूर्ण समर्पण
समर्पण लागतं, पूर्ण विश्वास लागतो. विश्वासाला तडा गेला, विश्वासाबद्दल मनामध्ये किंतु निर्माण झाला, तो शरणागतीचा अपमान ठरतो. मगाशी म्हटलं ना, मी शरण गेलोय पण काय होईल देव जाणे. मग नाही, आता तो करेल ते. कारण आता तो जे करेल ते आपल्या कल्याणाचंच करेल हा विश्वासच पाहिजे. भले त्यांनी आमच्या मनाच्या विरुद्ध करू देत, पण आमच्या मनाच्या विरुद्ध होणं सुद्धा आमच्या कल्याणाचंच असतं. हा विश्वास जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत शरणागती नाही. प्रतिकूलता सुद्धा, त्याने निर्माण केलेली प्रतिकूलता सुद्धा आमच्या अनुकूलतेकरता असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण अर्थात हे फक्त भगवंताच्या बाबतीत आहे. मी बाकी व्यावहारिक शरणागतीचा विचार मांडतच नाहीये, कारण शरणागती हा शब्द मुळात प्रपंचाकरता निर्माण झालेलाच नाही. मी अनेक वेळेला सांगतो, काही काही शब्द हे संसारात शोभतच नाही. समाधान, आनंद, सुख हे शब्द प्रपंचाकरता निर्माण झालेले नाहीत. यांचं स्थान आहे तो परमार्थच आहे. समाधान हा शब्द परमार्थातच शोभतो, प्रपंचात शोभणारा शब्दच नाही. शरणागती हा शब्द परमार्थातच शोभणार आहे, प्रपंच हे त्याचं स्थानच नाही. काही काही गोष्टी जिथल्या तिथे शोभतात. वाघिणीचं दूध कोणत्याही पात्रात टिकत नाही म्हणतात. स्टीलच्या पात्रामध्ये वाघिणीचं दूध टिकत, त्या दुधामध्ये इतकी ताकद असते म्हणे की त्या पात्राला छिद्र पाडून खालून गळून जातं म्हणे ते दूध. असं म्हणताना प्रयोग केलेले नाही, आम्ही ऐकू सांगतो आपल्याला. त्या वाघिणीचं दूध जर इतर कोणत्या पात्रामध्ये काढलं तर ते टिकत नाही म्हणे. त्याच्याकरता सोन्याचंच पात्र लागतं, त्या पात्रातच ते दूध टिकतं म्हणे. तसं समाधान, आनंद, सुख, शरणागती हे शब्द या परमार्थाच्या पात्रातच टिकतात. इतर पात्रांमध्ये ते शोभून दिसत नाहीत. कधी छिद्र पाडून निघून जातील सांगता येत नाही. म्हणून आज सुखी आहे म्हणणारा माणूस उद्या मी दुःखी आहे असं म्हणतोच. सुखस्य अनंतरम दुःखम, दुःखस्य अनंतरम सुखम, पर्यायणोपसर्पन्ते नरम मेमे मराईव. बस असंच चालू. त्यामुळे त्या सुखाला सुख म्हणणं हे सुद्धा कदाचित त्या सुखाचा अपमान होऊ शकतो. असो, शांती हा शब्द परमार्थातच योग्य आहे. काय प्रपंचामध्ये आपल्याला शांती मिळणार आहे सांगा? वाटतं, पण ती शांती खरी नाही, सत्य आहे. का बोलतो हे लक्षात घ्या. म्हणजे शिक्कामोर्तब झालं ना म्हणून. पूर्ण समर्पण, पूर्ण विश्वास झालं. असं एक राजा परदेशाला निघाला होता. परराज्यात त्याला काही कारणाने जाणं. समुद्र होता मध्ये, जहाजातून जायचं. राजा प्रवासाला निघाला. बरोबर त्याचे सरदार आहेत, राणी आहेत, घर सगळं आहे. तो असं निघणार तेवढ्यात महात्मा संन्यास्त राजाकडे गेला आणि राजाला त्यांनी विनंती केली की आपण अमक्या अमक्या राज्यात, परराज्यात, परदेशात चालला आहात असं मला कळालंय. मलाही तिकडे जायचं आहे, तर आपण जर परवानगी दिली तर आपल्या जहाजात मी येईल. माझं एकट्याचं ओझं काही होणार नाही. मला तिकडेच जायचं आहे, आपण आपल्या बरोबर मला न्यावं. राजा म्हणाला ठीक आहे चला. राजाने विचार केला होईल सत्संग आपल्याला. महात्माच आहे, पैसे नाही जवळ, काही नाही, येतो म्हणतो, येऊ दे. राजाने सांगितलं ठीक चला. त्या महात्म्याला घेऊन तो राजा निघाला. ऐन समुद्राच्या मध्यात जेव्हा त्यांचं जहाज आलं त्यावेळेला दुर्दैवाने काही वादळ निर्माण झाले समुद्रामध्ये. मोठ्या मोठ्या लाटा यायला लागल्या, जहाजावर आदळायला लागल्या. जहाजामध्ये असणारे सगळेच
एकदम चिंताग्रस्त झाले. काय होईल कळेना. ते जहाज हेलकावे खायला लागलं. कधी बुडेल कधी पडेल काही सांगता येईना. ऐन समुद्राच्या मध्यात असल्यामुळे वाचण्याची शक्यता नाही असं सगळ्यांना जाणवायला लागलं. राजाही सचिंत झाला, राणी सचिंत झाली. काय करावं कळेना. राजा समुद्राकडे बघत उभा आहे. मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. ते जहाजावर आदळत आहेत. त्याच्याने हानी होते हे कळत होतं. राजाच्या बाजूलाच तो महात्मा होता. राजाने महात्म्याकडे बघितलं तर महात्म्याच्या चेहऱ्यावर यत्किंचित चिंता नाही, यत्किंचित काळजी नाही. एकदम स्थिर चित्तानं शांत नजरेनं तो त्या समुद्राकडे पाहत होता. राजाला आश्चर्य वाटलं. अरे संन्यस्त झाला म्हणून काय झालं? कुठे ना कुठेतरी आपल्या मरणाची चिंता तरी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी राहील की नाही? याच्या चेहऱ्यावर चिंता नाही. राजाला आश्चर्य वाटलं. राजाने त्याला विचारलं, एवढ्या मोठ्या लाटा येत आहेत, आम्हाला मरणाची भीती वाटते, कधीही जहाज फुटू शकतं, आपण कधी रसातळाला जाऊ शकतो, तुम्हाला भीती नाही वाटत? महात्मा हसला. तो म्हणाला, नाही वाटत. राजा म्हणाला, अशी कशी नाही वाटत? भीती वाटत नाही म्हणजे काय? वाटली पाहिजे. म्हणाला, तर वाटत नाही त्याला मी काय करू? नाही वाटत मला भीती. म्हणे, का नाही वाटत? त्याला कसं सांगावं? आनंदम ब्रह्मणो विद्वान विभेती कुतश्चन, हे राजाला कसं सांगावं? राजा कसं, अशी कशी भीती नाही वाटत? आम्हाला वाटते आणि तुम्हाला वाटत नाही म्हणजे? अहो, युद्धामध्ये रोज माणसं मरतात, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, तरी मला भीती वाटते आणि तुम्हाला वाटत नाही? नाही वाटत. अशी कशी नाही वाटत? शेवटी त्या महात्म्याने काय केलं? तो म्हणाला, राजसाहेब, तुमच्या कमरेला तलवार आहे का? आहे. काढा बरं. राजा म्हणाला, तलवारीने वादळ दूर होत नाही. तो म्हणाला, वादळावर तलवार नाही काढायची, तलवार काढा. काढा काढ. म्हणजे धारदार आहे. धारदार आहे. त्याने सांगितलं, एक काम करा, ही नागवी तलवार राणीच्या मानेवर ठेव. राजा म्हणाले, ठीक आहे. त्यांनी ती तलवार राणीच्या मानेवर ठेवली. वादळ आहे, जहाज हेलकावे खात आहे, त्याच्यामध्ये राजाचा हात नुसता हल्ला तरी राणीची मान कापली जाणार आहे. राणीच्या मानेवर तलवार ठेवा. राजाने ठेवली. त्या महात्म्याने राणीला विचारलं, म्हणे, आई साहेब, एवढं मोठं वादळ आहे, जहाज हेलकावे खात आहे, राजाने नागवी तलवार तुमच्या मानेवर ठेवलेली आहे, त्याचा नुसता हात हल्ला तरी तुम्ही मरणार आहात, तुम्हाला भीती वाटते? भय आहे? राणी म्हणाली, नाही हो, भीती नाही वाटत मला. महात्म्याने विचारलं, का नाही वाटत? भीती वाटण्याची सगळी कारण परंपरा आहे ना. जहाज हलत आहे, तलवार नागवी आहे, ती धारदार आहे, हात हालण्याची शक्यता आहे, सगळं आहे, तुम्हाला भीती का नाही वाटत? राणीने उत्तर दिलं, तलवार जरी नागवी असली तरी ती तलवार ज्याच्या हातात आहे त्याच्यावर विश्वास आहे. महात्मा राजाला म्हणाला, मलाही भीती वाटत नाही, त्याचं कारण हेच आहे, वादळ जरी मोठं असलं तरी जीवन ज्याच्या हातात दिलंय त्याच्यावर विश्वास आहे. एकदा विश्वासानं आपण संपन्न झालो, पुन्हा भयाचं कारण राहत नाही. भक्तिशास्त्र म्हणतं, एकदा समर्पण झालं पुन्हा भयाचं कारण नाही. त्याचं आम्हाला ज्ञान आहे का नाही आम्हाला माहिती नाही. आम्ही कोणत्या कर्माने युक्त आहोत आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला एकच माहिती आहे की आम्ही त्याचे आहोत. आम्हाला बाकीचं काही माहिती नाही. काय तुम्हाला त्या परब्रह्माशी आम्ही एकरूप आहोत नाही याचे काय वाद करायचे, याची काय भांडणं करायचे, तुमची तुमच्या जवळ. आम्हाला एकच माहिती आहे, मी त्याचा आहे. मी त्याच्या मांडीवर माझं डोकं ठेवलंय, मी त्याच्या चरणावर माझं डोकं ठेवलंय. आता माझं म्हणून माझ्याकडे काही राहिलेलं नाही की ज्याच्या रक्षणाची चिंता मी करावी. हा देहही मी त्याला समर्पित केलाय. आता माझं राखण्यासारखं माझ्याकडे काय राहिलं? काही नाही.
मग मला चिंता करण्याचं कारण नाही, भीती बाळगण्याचं कारण नाही. पुष्कळ विचार अजूनही त्या संबंधामध्ये आहे. पण ज्ञानशास्त्र दृष्टीने जर विचार केला तर परमात्म्याचं अभेद ज्ञान हे आमच्या भयनिवृत्तीचं कारण ठरतं. कर्मशास्त्र दृष्टीने जर विचार केला तर कर्मातल्या अहंकाराची निवृत्ती आमच्या भयाच्या निवृत्तीचं कारण ठरतं. आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीने जर विचार केला तर भगवंताची शरणागती हे आमच्या भयाच्या निवृत्तीचं कारण ठरतं. यापैकी ज्या मार्गाने जाणं आपल्याला प्रशस्त वाटतं, योग्य वाटतं, शक्य वाटतं, त्या मार्गाने आपण जावं, पण निर्भयता प्राप्त करून घेतली पाहिजे. आपण निर्भय असावं, कुणाला घाबरण्याचं कारण नाही. तरी समारोपामध्ये एवढं बोलेल की निर्भय होणं याचा अर्थ निष्काळजी होणं असा होत नाही. म्हणजे याचा गैरवापर होऊ नये या चिंतनाचा. आता आम्ही प्रवचनात ऐकून आलोय कुणालाही घाबरायचं कारण नाही, मग काढून टाका मास्क, चालत नाही. हे तत्व, हे प्रवचनाचं सार नाही. निष्काळजी होणं हे मान्य नाहीये, निर्भय होणं मान्य आहे, निष्काळजी होणं मान्य. निर्भय असावं, आत्मज्ञानानं निर्भय असावं, शरणागतीनं निर्भय असावं. आम्ही त्याला शरण गेलो म्हणजे त्याच्याबरोबर आता कसंही वागावं असं चालत नाही, असं नाही चालत. एक माणूस म्हणून, जीव म्हणून कोणत्याही अंगाने विचार जरी केला तरी जोपर्यंत याच्यापैकी एका कोणत्या तरी मार्गानं भगवत चरणाचा विचार आमच्या अंतःकरणामध्ये पूर्णतः रुजत नाही, जोपर्यंत परमात्म सत्तेचे तशा पद्धतीचे अनुभव आम्हाला येत नाही, तोपर्यंत काळजीपूर्वक आम्हाला आमचा परमार्थ आणि आमचा प्रपंच करणं आवश्यकच आहे. हेच तत्वज्ञानाचं सार आहे. जसा परमार्थ आवश्यक असतो तसा प्रपंचही तेवढाच आवश्यक असतो. कारण आमच्या परमार्थाला परिपूर्ण करण्याकरता साधन म्हणून आम्हाला प्रपंचाचा स्वीकार करावा लागणार आहे ना. त्यामुळे निष्काळजी व्हायचं नाही, काळजी पूर्ण घ्यायची. अजून पूर्ण गेलं नाही. मी काही संशोधक नाही, त्या क्षेत्रातल्या ज्ञाताही नाही. जे काही वर्तमानपत्रामध्ये किंवा त्या क्षेत्रातल्या तज्ञांकडून आपण जे ऐकलेलं असतं त्याच आधारावर सांगतो. माहित नाही, अजूनही उद्याची शाश्वती आपल्याला देता येत नाही असं आजचं तरी स्वरूप आहे. तरी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, सांभाळून राहा, मास्कचा वापर करा. त्याला शेतकऱ्याच्या भाषेमध्ये मुंगस म्हणतात, मुंगस. ते पूर्वी बैलांनाच होतं फक्त, आता बैल आणि गाई सगळ्यांनाच. सांभाळून राहिलं पाहिजे. अजून देव भेटला नाही, अजून ज्ञानेश्वरी पाठ झाली नाही, अजून गाथा पाठ झाला नाही, अजून जगणं आहे, अजून परमार्थ म्हणावा तसं समाधान देत नाही. मग जर जगायचं आहे तर देहरक्षणाकरता जे करणं योग्य आहे ते सगळं केलं पाहिजे. त्या सगळ्या नियमांचं पालन करून आपण सर्वांनी राहावं आणि आपला प्रपंच आणि परमार्थ आनंदाचा करावा अशी सर्वांना प्रार्थना करतो. योग्य ती काळजी घेऊन आपण राहाल आणि राहता राहता एक दिवस आपल्या जीवनामध्ये असा यावा की आपण सर्वांनी निर्भय व्हावं. भय नावाचा मनोविकार तुमच्या आमच्या कुणाच्याही अंतःकरणामध्ये कदापि राहू नये असं भगवंताने आपल्या जीवनामध्ये घडवावं अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो. थांबायचं आहे म्हणून फक्त थांबतो. धन्यवाद द्यावेत असा माझा जाती परिवाराशी कधीही संबंध आला नाही. मी धन्यवाद हा औपचारिक संबंधच नाही आहे, मुळातच नाही आहे. हा एक अनौपचारिक संबंध आहे आणि हे मलाही ज्ञात आहे, परिवारालाही ज्ञात आहे.
तीन पिढ्यांचे संबंध इतक्या चांगल्या पद्धतीने ज्या अर्थी पुढे चालत आलेले आहेत त्या अर्थी त्याच्यामध्ये औपचारिकता नाही. म्हणूनच औपचारिकतेमध्ये मनुष्य सांभाळून राहतो, औपचारिकतेमध्ये मनुष्य एक विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जात नाही. परंतु मला हे नेहमी जाणवत आलं आणि ज्या काही परिवारांबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये अशा अनौपचारिक भावना आहेत तिथे मी हे नेहमी अनुभवत आलेलो. मी दादा असतानाही तिथं येत असे आणि आजही मी घरी येतो, पण बाहेर जिथे मी चप्पल काढतो ना त्या चपली बरोबर माझ्या अंतःकरणातली औपचारिकताही काढून मी घरात प्रवेश करत आलो. माझ्या औपचारिकतेला घेऊन मी या घरात कधीच आलो नाही. त्यामुळे मी काही धन्यवाद द्यावेत असं नाही आहे. पण मी पहिल्या दिवशी बोललो की प्रवचन मला करण्याचा आनंद वेगळा, पण ती ज्या कारणाने करतो आहे ते कारण मला प्रशस्त वाटलं नाही, ते मला आनंददायी कधीच वाटलं नाही. दादा असते आणि जर त्यांनी म्हटलं असतं की सहज करू, काही कारण नाही हो, सहज करू आपण, तर मी सहजही अभयत्वाबद्दल बोललोच असतो. ज्या कारणाने मला बोलावं लागतं आहे ते कारण मनाला आनंद देणार नाही, प्रशस्त नाही, उलट ते अधिकाधिक दुःख देणार. त्यांच्याकरता मला भागवत करायचंच होतं, त्यांच्याकरता मला प्रवचनमाला करणं होतंच, मी करतही होतो, पण ती अशा अर्थाने त्यांच्याकरता करायची नव्हती. मला त्यांच्या आज्ञेने करायची होती, त्यांच्यासाठी करायचीच होती. पण पुन्हा तेच आहे, भगवत इच्छा बली असी, या नियमाप्रमाणे आपल्या हातामध्ये काही नाही. त्यांचा आपला ऋणानुबंध इतका होता, आपल्या प्रारब्धामध्ये काही दोष असतील की चांगल्या व्यक्तींची ऋणानुबंध आपल्याला फार काळ टिकवता आले नाही, काही कारण असतील, पण त्यांच्या वियोगाला आपण प्राप्त झालो. हे दुःख अंतःकरणामध्ये सलत राहील. खरं म्हणजे एखादी व्यक्ती आजारी आहे, डॉक्टरने सांगितलं नाही हो काही सांगता येत नाही, वाट बघायला एवढंच आपल्या हातात आहे, आणि कालांतराने ती व्यक्ती गेली. मानसिक तयारी झालेली असते, पण कुठलीही तयारी नसताना एखाद्या व्यक्तीचं जाणं हे जास्त खोलवर घाव घालणारं असतं. दादांचं जाणं तसं आहे. माझ्या वडिलांच्या निधनानंतर ज्या काही व्यक्तींनी माझ्या वडिलांच्या जागी राहून मला आधार दिला किंवा ज्यांच्याकडे बघितल्यानंतर वडिलांच्या वियोगाचं दुःख हलकं वाटावं अशी जी व्यक्तिमत्व होती त्याच्यामध्ये दादा होते. आता भगवंतानी तेही छत्र काढून घ्यायचं ठरवलं असेल तर आम्ही काही म्हणू शकत नाही, तक्रार करू शकत नाही देवाजवळ. देवाने असं का केलं असेल याची मीमांसाही आपण करू शकत नाही. परंतु जे आहे ते निदान बोलून तरी दाखवू शकतो. म्हणून केवळ हे मी रूपानं प्रकट करण्याचा प्रयत्न करतो. अन्यथा माझ्या अंतःकरणातल्या भावनांना उचित असे शब्द मला सापडत नाही. त्यांचं जाणं हे अनेकांना दुःखकारक आहे, मलाही ते तेवढंच दुःखकारक आहे. खरं म्हणजे या कारणाकरता मला यावं असं प्रशस्त वाटलंच नाही, पण स्पष्ट सांगायचं झालं तर मी दादांपेक्षा सुद्धा आई करता त्यांच्याकरता अनेक वर्ष आलो, कार्यक्रमही केले, पण आजचं माझं येणं हे थोडंसं वेगळं आहे. आणि म्हणून त्यांच्या जाण्याचं दुःख थोडंसं हलकं व्हावं, भगवत चिंतनामध्ये ते दुःख पचवण्याचं सामर्थ्य मिळावं, याच्याकरता म्हणून ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या शब्दाचा आधार घेऊन मी 2-3 दिवसाचा विचार निर्भयत्वाचा, अभयत्वाचा यथामती यथाशक्ती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या विषयाला पूर्णतः न्याय देता येणार नव्हताच, कारण ज्ञानोबरायांचे शब्द हे सर्वार्थानं कळणं एवढी बुद्धी आपल्याजवळ कधीच नसते, या शब्दांचा थांग लागतच नाही. पण तरी एक सेवा म्हणून जेवढा विचार करणं मला शक्य झालं
तेवढा विचार मी आपल्या समोर ठेवला आहे. भगवंताच्या चरणी प्रार्थना केलीच आहे की आमच्या पारमार्थिक साधनेला कधीतरी पूर्णत्व प्राप्त व्हावं आणि असं निर्भयत्व जे ज्ञानोबाऱ्यांनी मांडलेलं आहे तसं आमच्या जीवनामध्ये आज ना उद्या, या जन्मी ना पुढच्या जन्मी, पण कधी ना कधीतरी ते प्राप्त व्हावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे. जाती परिवाराला त्या अर्थाने धन्यवाद देणार नाही, माझ्याकडून तर देणारच नाही, पण आपल्या सर्व श्रोत्यांचा आणि दाते परिवाराचा मध्यस्थ म्हणून आपल्या सर्वांच्याकडून दाते परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि दाते परिवाराकडून आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो की 2-3 दिवस आपण याही परिस्थितीमध्ये अत्यंत काळजीच्या वातावरणामध्ये सुद्धा आपण आलात, योग्य नियमाने इथे बसून याचं श्रवण केलं. याचा परिणाम म्हणून काहीतरी सकारात्मक भावना आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी. कारण या सगळ्या रोगाचा प्रादुर्भाव पाहता असं लक्षात आलं असेल आपल्याही की या रोगाने किती लोकांचा प्राण घेतला याच्यापेक्षा या रोगाच्या भीतीनं अनेकांची मानसिकता खूप खचली. शरीर पडणं आणि मन खचणं याच्यामध्ये शरीर पडणं परवडतं पण मन खचणं नाही परवडत. या नकारात्मक भावना इतक्या उत्कर्षाला पोचल्या होत्या मधल्या काळामध्ये की खरंच आज आपण आहोत, अर्ध्या तासाने आपण राहू की न राहू याची शाश्वती देता येत नव्हती. पण त्याच वेळेला ज्ञानेश्वरी गाथा हे जे संत वाङ्मय असतं, हे संत वाङ्मय आपल्या चित्ताला एक उभारी देतं. दासबोधासारखे ग्रंथ आपल्याला विशिष्ट विचाराकडे प्रवृत्त करतात. या संत वाङ्मयाने आपल्या मनाला उभारी दिली. तीच सकारात्मक भावना या संत वाङ्मयाच्याच आधारानं आपल्या चित्तामध्ये स्थित व्हावी अशी प्रार्थना आपल्या सर्वांच्या वतीनं भगवंताच्या संतांच्या चरणी करतो. ही त्रिदिवसीय सेवा पूज्य तीर्थस्वरूप दादांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला मी विराम देतो. मंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव. उपस्थित माता भगिनी आणि संत सज्जन हो, मी जाणू शकतो आपल्या सगळ्यांची मानसिकता, पण हा जो जगाचा व्यवहार आहे त्या व्यवहाराच्या अनुषंगाने आपल्याला चाललं पाहिजे. मी आता जो उभा आहे ते मी 4 सूचना देण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. दाते परिवारांनी वर्षश्राद्ध कसं साजरं करावं याचा एक मापदंड जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यात निर्माण केला आणि आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज देगलूरकरांच्या सारखा एक अत्यंत सिद्धस्थ संत आपल्या समोर 3 दिवस पारमार्थिक जे विवेचन झालं त्याबद्दल दाते परिवाराला मी धन्यवाद देतो. 4 सूचना आहेत. नित्याप्रमाणे ही सूचना झाल्यानंतर आपलं पसायदान होईल. पसायदानानंतर पहिल्यांदा माता भगिनींचं दर्शन, नंतर आपलं होईल. पहिली सूचना अशी आहे, 5 एप्रिल ते 11 एप्रिल या काळामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज देगलूरकर यांच्याच मुखातून आपल्या सगळ्याला भागवताचं श्रवण करायचं आहे. 5 एप्रिल ते 11 एप्रिल पहिली सूचना. दुसरी सूचना, सप्तचिरंजीव ग्रंथमाला. आपल्याला माहिती आहे, अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तेते चिरजीविनः. हे 7 चिरंजीव आहेत. तर ग्रंथमाला संच सप्त चिरंजीव अशी मराठी साहित्यातील एक व्यासंगी संशोधक डॉक्टर मधुकर दातार यांचं ही ग्रंथमाला 2200 रुपयाची आहे. पण आता जर त्यांनी नोंद केली, बाहेर किरण हेळमकर नावाचे पुस्तक विक्रेते बसलेले आहेत आणि त्याचं प्रकाशन वंदनीय हरिभक्तीपरायण चैतन्य महाराजांच्या हस्ते पुण्यामध्ये 16 डिसेंबरला आहे आणि 18 डिसेंबरला आपल्याला तो ग्रंथ उपलब्ध घरपोच होईल. आता जर आपण ते नोंदणी केली तर 1600 रुपयाला आहे. हे दुसरी सूचना. तिसरी सूचना अशी आहे, उद्या आहे 10 डिसेंबर. 10 डिसेंबरला दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये स्वयंसिद्धा महिला मंडळ आमच्या आदरणीय स्मिताताई परचुरे आणि शरदचंद्र परचुरे जे 25 वर्षे त्या स्वयंसिद्धा महिला मंडळाला झाल्यामुळं त्याचा एक
समारंभ उद्या 4:30 ते 6:30 दयानंद विद्यालयाच्या सभागृहामध्ये तो संपन्न होतोय. त्याच्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आदरणीय सरकार्यवाह भैयाजी जोशी असणार आहेत. उद्या आपण सगळ्यांनी यायला हरकत नाहीये. चौथी सूचना अशी आहे की आपले आदरणीय हरिभक्ती परायण आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर हे स्वयंसिद्धा मंडळाच्या तर्फे ब्रह्मसूत्रावरती विवेचन करणार आहेत, पण तारीख ते पुन्हा देणार आहेत. ही चौथी सूचना. यानंतर पसायदान होईल. पसायदानानंतर पहिल्यांदा नित्याप्रमाणे महिला वर्गाचं दर्शन घेतील, नंतर आपण घ्यायचं आहे. माझ्या सूचना संपल्या. धन्यवाद. आणि बाहेर प्रसाद सुद्धा आहे, तो प्रसाद घेऊन आपण जावं ही नम्र विनंती. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आई अनवरत भूमंडळी भेट तू भूताळ चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे अपहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी द्रष्टा द्रष्ट विजये होवावे येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका